ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या काळात आला होता आणि तो असं लिहितो की अडचणी वाढताच शिवाजी महाराजांचा उत्साह वाढतो आणि मग अशक्य अशा गोष्टी सुद्धा ते साध्य करतात. शिवाजी महाराजांचं स्वप्न हे सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत करायचंय असं त्याला त्या निमित्तानं तिथं कळालं त्या कचेरीमध्ये. महाराजांचं पहिलं चरित्र ज्याला आपण म्हणतो जे सापडतं ते पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेली अशी ती बायोग्राफी सापडते. शिवाजी महाराजांची नाविक लढाई या मुरगावला म्हणजे मॉर्मोगोवाला झाली होती आणि त्याची पूर्ण घटना या कॉस्मोलॉगांनी नोंदवून ठेवली. ही आजपर्यंतच्या कुठल्याही शिवचरित्रात लिहिलेली नाही. या जॉन फायरने ॲडॉन म्हणून एक नकाशा तयार करून घेतला भारताचा. तो भारताचा पहिला असा नकाशा की ज्याची अॅक्युरेसी फार जास्त आहे. त्याच्यामध्ये शिवाजीच रायरी असं शिवाजी महाराजांचा रायगड त्या नकाशावर दाखवलाय. भारताच्या नकाशावर महत्वाचं स्थान म्हणून एखाद्या राजसत्तेच्या राजाच्या नावासकट तो उल्लेख असणं फार विशेष गोष्ट मला वाटते. शिवाजी महाराज जेव्हा येत आहेत त्यांच्याकडे केशरी रंगाचा ध्वज आहे. बघा ही किती विलक्षण नोंदीत ह्या सगळ्या. ते इंग्रज असं लिहितात की आता पावसाळा सुरू झालाय तर आता ह्या सगळ्या मुघली फौजा डोंगराच्या आडोशाला आता निघून जातील, पण शिवाजी महाराज असे व्यक्ती आहेत की पावसाळ्यातही गवत वाळवेल. इंग्रजांच्या एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांची तुलना ही ज्युलियस सीझरची केली आहे बरं का. ही सॉ ही केम अँड ही कॉन्कर्ड अशी ती नोंद आहे की ह्या हेनरी ऑक्झंडन कराराची कलमं लिहून आणली होती, त्यांनी ती इंग्रजीमध्ये आणली होती. शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं की ही सगळी कलमं मला मराठीत लिहून दे. म्हणजे मराठी भाषेला कसं शिवाजी महाराजांनी पुढं केलेलं आहे. तर राजवाड्यांनी हे खूप मोठं काम करून घेतलं बरं का. आणि त्यांनी त्या पुस्तकात असं लिहिलं की हे सगळं काम माझं तुम्हाला पुढच्या पिढीसाठी फ्रीली अवेलेबल आहे. त्यांनी ते कॉपीराईट फ्री करून टाकलं त्याच काळामध्ये. म्हणजे त्यांचा विचार असा होता की माझ्या राजाचा माझ्या मराठ्यांच्या इतिहास हा याच्यामध्ये सगळ्या कागदपत्रांमध्ये दडलाय, त्याच्यासाठी मी कशाला पैसे घेऊ. हे दुर्दैव आहे. 4 कोटी कागदपत्र आज आपले वाचायचे राहून गेलेत. त्यातनं येणारा इतिहास आजपर्यंत दबला गेलेला आहे. तो प्रकाशात कधी येणार यासाठी महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत फारसे कधी प्रयत्न केलेले नाहीयेत. नमस्कार. बुक विश्वच्या या पॉडकास्ट मालिकेमध्ये मी अक्षय वाटवे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. इतिहासाच्या वाटा फिरत असताना, गड किल्ल्यांमधून हिंडत असताना नवीन नवीन संदर्भ नेहमीच आपल्याला सापडतात आणि हा इतिहास आपल्याला भविष्यात एका वेगळ्या दृष्टीने पाहण्याची, जग जिंकण्याची एक अनोखी प्रेरणा देत असतो नेहमीच. आणि आजचा आपला हा विषय असाच एका वेगळ्या धाटणीचा आहे. एक युवा इतिहास अभ्यासक आज आपल्यासोबत या आपल्या पॉडकास्टमध्ये असणार आहेत की जे या इतिहासाच्या पानापानांमधून दडलेल्या अनोख्या गाथा शोधण्यासाठी समर्पित भावनेनं गेली 17-18 वर्ष काम करतायत. मी स्वागत करतो आजच्या आपल्या या पॉडकास्टमध्ये रोहित पवार यांचं. त्यांचं पूर्ण नाव आहे रोहित नंदकुमार पवार. मूळचे साताऱ्याचे आहेत, मर्ढे या गावचे आहेत. मर्ढे गाव हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की प्रसिद्ध कवी बासी मर्ढेकर यांचं ते जन्मस्थान आहे. त्या गावाहून ते येतात. बरीच वर्ष IT मध्ये कार्यरत असणारे रोहित गेली 12 वर्ष संशोधनही करतायत आणि नुकतंच त्यांचं जे इथे ठेवलेलं पुस्तक आहे राजा शिवछत्रपती, पण त्याच्या वरची ओळ फार महत्वाची की फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती. तर या ग्रंथाचं अनुवाद रोहितने केलेला आहे. अल्पावधीमध्ये लोकप्रियतेचं शिखर गाठणारं पुस्तक असा याचा मला उल्लेख करावा असं वाटतो, कारण मार्चमध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती एक पुस्तक प्रकाशित झालं आणि जवळजवळ 5,500हून अधिक आवृत्ती आता त्याची संपलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण या आजच्या पॉडकास्टमध्ये सविस्तर गप्पा मारणार आहोत. या पॉडकास्टचा मूळ विषय हाच आहे की फॉरेनर्स जे आपल्याकडे आले, म्हणजे जे पर्यटक, परदेशातले पर्यटक किंवा प्रवासी जे महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आले आणि त्यांनी हा सगळा आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र जो पाहिला आणि महाराजांना त्यांनी जे पाहिलं तर त्यांच्या नजरेतून त्यांनी महाराजांविषयीच्या नोंदी कशा केल्या आहेत हे आपण अधिकाधिक सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने इतरही प्रश्न येणारच आहेत. तर रोहित, मला ह्या आजच्या आपल्या गप्पांची सुरुवात करत असताना की का रे बाबा, म्हणजे फॉरेनर्सनीच लिहिलेल्या बायोग्राफीज आपण का अभ्यासायच्या, म्हणजे असं काय त्याच्या पाठीमागे कारण आहे? नाही, खरं तर मराठ्यांचा इतिहास वेगवेगळ्या पद्धतीने लिहिला गेलेला आहे. जसं म्हणतात की आपल्याकडे जित्यांनी इतिहास लिहिला म्हणजे जे जिंकतात ते इतिहास लिहितात, जीत असतात म्हणजे जे पराभव झालेला असतात तेही इतिहास लिहित असतात. मग तुम्ही जर का मध्ययुगीन भारताचा किंवा मध्ययुगीन महाराष्ट्राचा जेव्हा विचार करता त्याच्यामुळे प्रामुख्यानं शिवाजी महाराजांच्या विषयी ज्या नोंदी आहेत, जे पुरावे उपलब्ध आहेत, त्याच्यामध्ये मग मराठी डॉक्युमेंट्स येतात आपल्यामध्ये. त्याच्यामध्ये सभासद बखर असेल, जेदे शकावले असेल, शिवभारत सारखा चरित्र ग्रंथ असेल
किंवा त्यांची शिवाजी महाराजांची स्वतःची पत्र असतील, हो या सगळ्या नोंदी आहेतच. हो. किंवा पलीकडे जर का तुम्ही बघायला गेलं तर मुघलांचे डॉक्युमेंट्स आहेत, त्यांच्याकडे अखबार आहेत, हो त्यांच्याकडे तवारीख आहेत, त्यातनं आपल्याला बराचसा इतिहास आपल्याला कळतोच. बरोबर. पण या पलीकडे जाऊन जो तिसरा दृष्टिकोन येतो ना, तर खरं तर आपल्या महाराष्ट्राला किंवा भारताला म्हणू आपण की परकीय प्रवासी येण्याची परंपरा फार जुनी आहे आणि त्यांनी करून ठेवलेल्या नोंदी ह्या थोड्याशा विशेष आहेत, कारण ते त्यांच्या संस्कृतीशी संलग्न अशा नाहीयेत. त्यांना जे दिसतोय त्या गोष्टी सगळ्या. मग काय झालं की जसं मी म्हणालो की प्राचीन खूप आपल्याला ही परंपरा आहे, तर अगदी चंद्रगुप्त मौर्यांच्या काळापासून आपल्याला मॅगॅसिनीस सारखा एक प्रवासी दिसतो, दूत येतो आणि तो इथे येऊन गेलाय. त्याच्यानंतर 6व्या-7व्या शतकामध्ये ह्युएनसंग नावाचा चिनी प्रवासी आलेला आहे. त्याच्यानंतर मग शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जर का बघितलं तर अनेक परकीय प्रवासी आलेत. हे जेव्हा नोंदी करतात तेव्हा त्याची भौतिकता ही जास्त त्यांची बारकाईनं केलेली आढळते. म्हणजे मी एखाद्या ठिकाणी गेलो ऍज अ फॉरेनर म्हणून, तर आपण समजून घ्या ना की आता आपण एखाद्या देशामध्ये जातो तर तेव्हा तिथले चर्चेस पाहतो किंवा त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, त्या आपल्याही कुतूहलाने लिहून ठेवतो, कुठेतरी ब्लॉग असेल किंवा काय असेल. तसंच या परकीय प्रवाशांचं झालं. कुतूहलापोटी हे त्यांचा देश सोडून आलेत, त्यांची संस्कृती मागे सोडून जेव्हा येतात तेव्हा ते इथं येणारे नवीन लोक कसे दिसत आहेत, त्यांची संस्कृतीविषयी, त्यांच्या चालीरीती कशा आहेत, ते काय कपडे घालतायत, या सगळ्यांच्या नोंदी त्यांना कराव्याशा वाटत होत्या. आणि मला असं वाटतं की मराठ्यांच्या इतिहासाबाबत असं झालंय की फारशा भौतिक नोंदी किंवा त्यांचं डिस्क्रिप्शन आपल्याला फारसं कुठं पाहायला मिळत नाही. तो एक हिंदू फिलॉसॉफीचा एक प्रकारच म्हणू शकतो आपण. त्याची ती एक मर्यादा आहे, पण ती मर्यादा आपल्याला या फॉरेन बायोग्राफर्स थ्रू आपल्याला ती कमी करता येते, कारण त्यांच्या नोंदी फार विलक्षण आहेत. पण मग त्या बायस्ड नसणार का? म्हणजे हे जे फॉरेनर्स आले ते आयदर ब्रिटिशांमार्फत आले असतील किंवा पोर्तुगीजांमार्फत आले असतील आणि त्यांच्या कॉलनीज इथे होत्या आणि वसाहती इथे होत्या, तर मग ते ब्रिटिश दार्जिणं किंवा पोर्तुगीज दार्जिणं असं लेखन नसणार का? म्हणजे मग त्याला इतिहासाच्या संशोधनांच्या साधनांपैकी एक असं कसं काय त्याला म्हणावं? आता हे कुठले अधिकारीच आहेत अशातला प्रकार नाहीये. एखादा रॅन्डम व्यक्ती हा प्रवास करण्यासाठी भारतात आलाय, त्याला घेणं देणं नाहीये की तो मुघलांचा इतिहास त्याला लिहायचा आहे किंवा मुघलांच्या तो प्रेमात आहे किंवा शिवाजी महाराजांच्या तो प्रेमात आहे, अशातला तो भाग नाहीये की किंवा तो ब्रिटिशांमार्फत आलाय म्हणून तो इतिहास लिहितोय, अशातला प्रत्येक वेळी तो प्रकार नाहीये. जो प्रवासी येतो त्याला इथं ज्या गोष्टी दिसतात तो त्या नोंदवून जशाच्या तशा ठेवतोय, किंवा याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की त्या सगळ्या नोंदी खऱ्याच आहेत असंही नाहीये. त्याच्यामुळे फॉरेन बायोग्राफीज आपण जेव्हा पाहतो किंवा प्रवास वर्णनावर पाहतो त्याच्यामध्ये जो इतिहास येतोय तो अगदीच खरा आहे असंही आपल्याला धरून चालता येत नाही. त्याची सत्यता पडताळून पाहावी लागते. त्याला कुठला मराठी डॉक्युमेंट्स मध्ये कुठला पुरावा प्रत्यंतर आहे का हेही बघावं लागतं. म्हणजे एक उदाहरण सांगतो की कॉस्मो द गार्ड असेल किंवा फ्रेंच प्रवासी ॲबे थिवेनो असेल, या दोघांनी शिवाजी महाराजांचा जन्म हा वसईला झाल्याची चुकीची नोंद केलेली आपल्याला आढळते. कारण त्यांनी कुठेतरी हे ऐकीव माहितीतनं त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचली असावी. त्याच्यामुळेच मी म्हणतो की नेहमी हे पण सांगत असतो की तुम्ही फॉरेन बायोग्राफीज शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना वाचा, परंतु त्या काळजीपूर्वक वाचल्या पाहिजेत. एखादा प्रवासी खरंच तिथं उपलब्ध आहे का, तिथं उपस्थित आहे का, याच्यावरून त्याची सत्यता जास्त अधिक ठरते असं म्हणता येतं. इतिहासात खरं तर समकालीन पुरावे यांना जास्त आपण महत्व देतो. बरोबर. त्यातलाच हा प्रकार आहे की हे समकालीन जरी असले तरी यांनी काही बाजार गप्पा ऐकल्याच्याही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. महाराजांचं जे चरित्र आपल्याला जे सापडतं मराठी भाषकाने लिहिलेलं नाहीये, तर ते जे पहिलं चरित्र ज्याला आपण म्हणू ते जे सापडतं ते पोर्तुगीज संशोधकाने किंवा पोर्तुगीज प्रवाशाने लिहिलेली अशी ती बायोग्राफी सापडते. तर त्या बायोग्राफी बद्दल थोडीशी सांगणं, आणि मराठी का नाहीये पहिली असंही. खरं तर हा थोडासा वेगळा प्रश्न आहे आणि लोकांना थोडा गैरसमज सुद्धा होऊ शकतो की पहिलं चरित्र कसं काय आपलं नाहीये. तर तसं नाहीये. खरं तर शिवभारत म्हणजे कवींद्र परमानंद हे शिवाजी महाराजांच्या दरबारातले असे कवी किंवा आपण पंडित म्हणूयात त्यांना, तर त्यांनी शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिण्याचा सगळ्यात पहिला प्रयत्न केला, तो शिवभारत या नावाने. हे जे शिवभारत आहे हा ग्रंथ आहे, संस्कृतमध्ये उपलब्ध आहे, 27 त्याचे अध्याय आहेत आणि हा अपूर्ण असा प्रयत्न आहे. त्याचं कारण असं आहे की शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला त्यानंतर त्याचं लिखाण कुठेही सापडत नाही. म्हणजे 27व्या अध्यायापर्यंत हे सगळं लिखाण आहे शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यापासून किंवा शहाजी महाराजांच्या पूर्व काळापासून असं आपण म्हणूयात. हा सगळा लिखाणाचा अंतर्भाव त्या शिवभारतामध्ये आहेच, पण मग ते अपूर्ण आहे, त्याच्यामुळे त्याला आपण संपूर्ण चरित्र म्हणू शकत नाही. पण जो दुसरा प्रयत्न केला गेला ती म्हणजे सभासद बकर. तर शिवाजी महाराजांच्या दरबारात आणखीन एक माणूस होता, त्याचं नाव आहे कृष्णाजी अनंत सभासद. या सभासदाने सभासद बकर लिहिली आणि ती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 15 वर्षांनी म्हणजे 1695 साली लिहिली गेली. आता याच दरम्यान आणखीन एक प्रयत्न केला गेला होता
तो म्हणजे एक पोर्तुगीज माणूस आहे, त्याचं नाव आहे कॉस्मी द ग्वार्द. कॉस्मिल कॉस्मी द ग्वार्द कॉस्मी द गॉड. असं त्याचं नाव आहे. हा पोर्तुगीज माणूस आहे आणि हा गोव्याला राहिला होता. हम्म. आज जर का तुम्ही गोव्याला गेलात तर हम्म. तिथं वास्कोचं बंदर आहे आणि तिथं मोर्मोगोवा किंवा मुरगाव म्हणतात त्याला. हो. तर त्या मुरगावच्या ठिकाणी हा तिथं राहिला होता. तिथं सगळ्या पोर्तुगीज कॉलनीज होत्या आणि हा कॉस्मर गार्ड तिथं राहत असताना त्याला शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकायला मिळाली बर. आणि त्या कीर्तीने तो प्रभावित झाला. हम्म. आणि प्रभावित झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण चरित्र लिहिण्याचाच घाट घातला. मग तो इथल्या भागामध्ये फिरला, बर. अगदी सोलापूर आणि कोकणामध्ये सगळीकडे तो येऊन गेला आणि इथल्या लोकांशी त्यांनी सगळी माहिती गोळा केली आणि शिवाजी महाराजांच्या जन्मापासून अगदी मृत्यूपर्यंत असं ते संपूर्ण शिवचरित्र लिहिण्याचा प्रयत्न या कॉस्मो द गार्डने पहिल्यांदा केलाय. त्याचं हे चरित्र 1695 सालीच लिहून पूर्ण झालं खरं तर. हो. पण त्याची एक पुढची गोष्ट मी तुम्हाला सांगतो बरं का, की एक ती इंटरेस्टिंग आहे आणि फार लोकांना ती माहित नाहीये. हम्म. खरं तर कॉस्मो द गार्डने शिवचरित्र लिहिलं हेच लोकांना माहित नाहीये, पण तुम्हाला ते पुस्तकात नक्कीच वाचायला मिळेलच पूर्ण. हम्म. ते ह्या कॉस्मो द गार्डने हे सगळं शिवचरित्र लिहिलं, हम्म. परंतु पुढे त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं जे हस्तलिखित आहे हम्म. ते मात्र मग पुढं पोर्तुगालला, लिस्बनला वगैरे ते तिकडं सापडलं पुढच्या काळामध्ये. हम्म. ते ज्या माणसाला सापडलं त्याने ते कुतूहलानं बघायचा प्रयत्न केला तर त्याला असं समजलं की कुठली तरी हिंदुस्थानातली अति महत्वाच्या व्यक्तीचं हे चरित्र आहे. हम्म. त्याच्यामुळे त्यांनी मग भारतामध्ये एक कॉन्टॅक्ट केला हम्म. आणि भारतामध्ये गोव्याचा जो अधिकारी होता हम्म. त्याला ते पत्र लिहिलं की तुमच्या बाजूला शिवाजी नावाचा कुठला व्यक्ती आहे का खरंच, हो. तर आणि त्याच्याबद्दल आम्हाला असं एक चरित्र सापडलं, आम्ही ते प्रकाशित करण्याचा मात्र प्रयत्न करणार आहे. बर. तर मग त्याचं उत्तर आलं की हो, शिवाजी महाराजांचा सारखा एक महान व्यक्ती इथं होऊन गेलाय हो. आणि त्यांची पूर्ण अशी राजकीय कारकीर्द इथं राहिलेली आहे. परंतु त्यामध्ये थोडीशी अडचण आली त्या प्रकाशकाला बरं का. बर. आपल्या काळातही अशा प्रकाशकांना बऱ्याचशा अडचणी येत असतात, पण त्यांची एक वेगळी अडचण अशी होती हम्म. की शिवाजी महाराज हे धर्माने हिंदू आहेत आणि हा. कॅथलिक नसलेल्या माणसाचं चरित्र आपण कसं लिहायचं हो. याविषयी तिकडं सेन्सॉर बोर्ड होता बरं का. जसं आपल्याकडे आज चित्रपट येतात हो. आणि त्याला सेन्सॉरची कात्री लागते हो. आणि तसंच प्रकार शिवाजी महाराजांच्या चरित्राबाबत झाला होता बरं का. अच्छा. आणि मग खूप सारे स्ट्रगल झाल्यानंतर मग हे चरित्र प्रकाशित झालं 1730 साली. हो, म्हणजे 1659 साली वगैरे त्यांनी शिवाजी- लिहायला घेतलं होतं हो, चरित्र. सगळं हा. 1695 साली त्याचं ते पूर्ण 95 झालं साली. हा. आणि ते मात्र प्रकाशित व्हायला बराचसा वेळ लागला. वेळ गेला. पण त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी घडल्या बरं का. जेव्हा हे प्रकाशित होऊन आलं हम्म. तेव्हाच एक इंटरेस्टिंग पत्र मला सापडलं. बर. तर ते असं आहे की उन्नावचा इकडचा एक काउंटचा अधिकारी, काउंट म्हणजे अधिकारी, हम्म. या अधिकाऱ्याला लिहिलं एक फ्रोएस नावाच्या एका आणखीन एक पोर्तुगीज अधिकाऱ्याने एक पत्र लिहिलं बरं का. पोर्तुगीज हा खरं तर इकडे. पोर्तुगीज आणि पोर्तुगीजांमधला एक पत्र व्यवहार आहे हम्म. त्याच काळातला, म्हणजे 1730 सालचा. हम्म. तो पोर्तुगीज अधिकारी दुसऱ्या पोर्तुगीज अधिकाऱ्याला सांगतोय की अरे तुझ्या भारतामध्ये शिवाजी महाराजांसारखा एक असा आहे माणूस होऊन गेलाय हम्म. की त्याचं असं एक चरित्र प्रकाशित झालंय, ते नक्की तू वाच. हो. म्हणजे याच्यातनं आपल्याला काय कळतं की हे शिवचरित्र आपल्यामध्ये नसलं तरी पोर्तुगीजांमध्ये त्याच काळी प्रसिद्ध झालं होतं. किंवा ही किती विलक्षण अशी गोष्ट आहे. हो. ह्या कॉस्मो द गार्डचा एक आभार मानायला पाहिजेत की त्यांनी सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास जन्मापासून मृत्यूपर्यंत, त्याच्यामध्ये चुकाही आहेत बऱ्याच ठिकाणी, नाही असं नाहीये, पण आपलं एक तो म्हणावं लागतं की एक पहिलं पोर्तुगीज चरित्र या माणसाने लिहिलं आणि ते खरंच विलक्षण आहे. त्याच्यामध्ये फार वेगवेगळ्या नोंदी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा या पुस्तकात आपल्या उल्लेखणी पूर्ण संदर्भ आहे. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते संपूर्ण चरित्र याच्यामध्ये आहे, अरे मला वाचायला मिळेल. वा. म्हणजे आपल्याकडं असं नाही की शिवाजी महाराजांविषयी इतिहास आता नवीन काय येणार आहे असं जेव्हा आपल्याला वाटत असतं, तर आजपर्यंत जी शिवचरित्र बाजारात उपलब्ध आहे हम्म. त्याच्यामध्ये कुठंच अंतर्भाव न केलेली गोष्ट एक या कॉस्मो द गार्डने नोंदवून ठेवली आहे. बर. ती या पॉडकास्टच्या निमित्तानं, आपल्या गप्पांच्या निमित्तानं मला सांगावीशी वाटेल प्लीज. की शिवाजी महाराजांची नाविक लढाई या मुरगावला म्हणजे मोर्मोगोवाला झाली होती बर. आणि त्याची पूर्ण घटना या कॉस्मो द गार्डने नोंदवून ठेवली. बर. ही आजपर्यंतच्या कुठल्याही शिवचरित्रात लिहिलेली नाही. बर. ही कॉस्मो द गार्डने लिहिली आणि त्याला थोडंसं महत्व यासाठी आहे की हा स्वतः म्हणजे कॉस्मो द गार्ड स्वतः तिथं उपस्थित असल्यामुळं त्याची सत्यता जास्त अशी म्हणावी लागते. आणि मग कसं शिवाजी महाराजांच्या 27 जहाजांनी कसा पोर्तुगीजांच्या जहाजांना शह दिला, अशी ती एकंदर घटना आहे. तर थोडक्यात काय माहितीये का की हे जे पोर्तुगीज किंवा वेगवेगळे प्रवासी येतात हम्म. ते ज्या नोंदी करतात हम्म. त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपण सुद्धा ते घेऊन येतात. काही वेगळ्या नोंदी स्वतः पाहिलेल्या असतील हम्म. ज्या आजपर्यंत मराठा इतिहासकारांनी किंवा मुघलांच्या इतिहासकारांनी पाहिलेल्या नाहीयेत, पण त्या मात्र त्यांनी नोंदवून ठेवल्यात. बरं, याला प्रत्यंतर पुरावा सुद्धा मिळतो बरं का. म्हणजे लिस्बनच्याच अल्ट्रामरिनोच्या तुम्ही म्युझियम्स मध्ये या सगळ्या नोंदी सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे आपल्याला काय की ही अच्छा. जी नाविक लढाई झाली मराठ्यांची हम्म. त्याला प्रत्यंतर पुरावा म्हणून अल्ट्रामरिनोच्या म्युझियम्स मध्ये सुद्धा नोंदी या सगळ्या सापडतात. मिळतात. त्याच्यामुळे ही एक घटना अशी आहे
शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली की जी आजपर्यंत अलक्षित राहिली. वा, म्हणजे आणि हे सगळं तुम्ही या नोंदी शोधताय किंवा या पुस्तकाच्या अनुवादाच्या निमित्ताने जे काही अभ्यास केला असेल त्याच्यात हे सापडलेला एक प्रकारे खजिनाच आहे हा. खजिनाच आहे. तसाच एक अनोखा दागिना नुकताच तुमच्या हाती लागला, ज्याची वर्तमानपत्रामधून खूप चर्चा झाली, आणि रायगडाचा एक शिवकालीन मार्ग, त्याचा नकाशा तुम्हाला सापडला. तर त्याच्याबद्दल थोडस जाणण्यात आता रायगड म्हणलं की आपल्याला सगळ्या शिवप्रेमींच्या म्हणजे महाराष्ट्राचे फार कमी व्यक्ती असतील की ज्यांनी रायगड पाहिला नाहीये. अगदी त्याचं कारणही तसं आहे, कारण शिवाजी महाराजांची राजधानी ती होती. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकासारखी अत्यंत महत्वाची घटना तिथं घडली. तर अर्थातच हे महत्व आजच्या काळातच आहे असं नाहीये. शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा रायगडाला प्रचंड महत्व होतं. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला खरं तर अनेक वेगवेगळ्या राज्यांमधले अधिकारी उपस्थित होते. तशाचपैकी ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे त्याचा आपल्याला इंग्रज म्हणूयात आपण, कारण इंग्रज इथे ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने इथं राहत होते, त्यांच्या कॉलनीज उभारण्याचा प्रयत्न करत होते. बरोबर. तर ईस्ट इंडियाचा अधिकारी होता एक हेनरी ऑक्झंटन, आणि हा हेनरी ऑक्झंटन त्या राज्याभिषेकाला उपस्थित होता. आता या हेनरी ऑक्झंटननी राज्याभिषेकाचं संपूर्ण वर्णन केलंच आहे, परंतु हे वर्णन करत असताना आता बघा, आज आपल्याला फार कमी लोकांना सवय राहिली की आता डायरी लिहायची, पण पूर्वीच्या काळी सगळ्या अनेकांना ती सवय होती की रोजनीशी बाळगायची आणि दिवसात काय काय घडतंय ते सगळं लिहायचं, असं एक सवय होती जुन्या माणसांना. आजही काही लोकांना असेल, पण आज व्हॉट्सअपने जागा घेतली ती, त्याच्यामुळे ती सवय तशी मोडली. बरोबर. पण हा हेनरी ऑक्झंटन इंग्रजांचा अधिकारी आहे, आणि हा मुंबईवरून राज्याभिषेकाच्या निमित्तानं रायगडाला आला. हा ज्या मार्गाने आला तो मार्ग म्हणजे मुंबईवरून तो निघाला, तो चौलला उतरला, समुद्रमार्गे तो आला बरं का. आता चौलचं बंदर त्या काळी फार मोठं बंदर होतं, जागतिक म्हणजे ख्यातीचं बंदर असं पण त्याला म्हणू शकतो बरं का. बरोबर. तर ते चौलचं बंदर होतं. ह्या चौलच्या बंदरावर तो उतरला. तिथून पुढचा प्रवास त्याचा असा झाला की तो पुढे अष्टमी गावात आला. त्या अष्टमी गावात त्याने मुक्काम केला. पुढे तो निजामपूरला आला. त्यांनी लिहिलंय की निजामपूरला मी एक मुक्काम केला. आणि निजामपूर बघा, आज आपण रायगडकडे जाताना छत्री निजामपूर वगैरे लागतं, तर ते निजामपूर त्याला लागलं. आणि निजामपूर वरनं तो पुढं गांगवली गावात आला. गांगवलीचे काही वेगळं महत्व सुद्धा आपल्याला आहे की छत्रपती शाहू महाराजांचा जन्म तिथं झालाय, आणि त्या गावी तो तिथं मुक्काम केला त्याने. आणि तिथं तो असं लिहितो की त्या गांगवलीतनं मग मला रायरीचा किल्ला दिसला पहिल्यांदा. आता रायरी म्हणजेच रायगड. आणि गांगवलीवरनं पुढं मग त्याचा प्रवास होत होत तो पुढं पाचाड या ठिकाणी आला. आता बघा, आज आपल्याला असं वाटतं की पाचाड हे रायगडाचा पायथा आहे, खरं तर तो रायगडाची एक माचीच आहे बरं का पाचाड म्हणजे. या पाचाड या ठिकाणी आला आणि त्याचा मुक्काम झाला, आणि मग त्याला पुढं परवाना मिळाला की तू रायगडावरती जाऊ शकतोस. अशा निमित्तानं तो ज्या मार्गाने आला त्या मार्गाचं त्यांनी सगळं डिस्क्रिप्शन लिहिलं होतं. आणि खरं तर झालं असं की ह्या हेनरी ऑक्झंटन राज्याभिषेकाची सगळी कामं, त्याच्या कराराची कामं उरकून निघून गेला पुन्हा. तेव्हा आणखीन एक अधिकारी इथं पिक्चरमध्ये येतो, ह्याचं नाव आहे जॉन फ्रायर आहे. जॉन फ्रायर हा खरं तर डॉक्टर आहे बरं का. म्हणजे त्याला MD अशी पदवी. आता ते विचार करायला, मास्टर ऑफ आपण त्याला म्हणजे मेडिसिन डॉक्टर आपण त्याला म्हणू शकतो, तर त्या काळातली पदवी आहे. आणि हा डॉक्टर हा जेव्हा भारतात आलाय, हा ईस्ट इंडिया कंपनीतच रुजू झालाय, आणि रुजू होत असताना त्याची हेनरी ऑक्झंटनशी भेट झाली. आणि याच्यातनं त्यांनी जॉन फ्रायरने विचारलं की तू बाबा गेला होतास राज्याभिषेकाला, तर काय काय झालं मला सांग, मी माझ्या पुस्तकात सगळं लिहून ठेवतो. तर जशी हेनरी ऑक्झंटननी स्वतःची डायरी मेंटेन केली होती, तसंच ते सगळं वर्णन उचलून या जॉन फ्रायरने त्याच्या पुस्तकात सगळं लिहिलं. आणि मात्र त्यांनी त्याच्यात एक गंमत केली बरं का. या जॉन फ्रायरने ॲडॉन म्हणून एक नकाशा तयार करून घेतला भारताचा. तो भारताचा नकाशा जर का तुम्ही पाहिला, तो फार विलक्षण असा नकाशा आहे. आजपर्यंत मला माहित नाही की अनेक इतिहासकारांचं त्या नकाशाकडे लक्ष त्या अँगलने का नाही गेलं. तर तो भारताचा नकाशा जर का तुम्ही पाहिला, त्याच्यामध्ये शिवाजीच रायरी असं शिवाजी महाराजांचा रायगड त्या नकाशावर दाखवलाय. भारताच्या नकाशावर महत्वाचं स्थान म्हणून एखाद्या राजसत्तेच्या राजाच्या नावासकट तो उल्लेख असणं फार विशेष गोष्ट मला वाटते. दुर्मिळ आहे, एकदम दुर्मिळ. आणि शिवाजीच रायरी हा उल्लेख तर झालाच, त्याच नकाशाच्या कोपऱ्यामध्ये मला ती हाय रेझोल्युशन कॉपी एका ठिकाणी सापडली त्याच पुस्तकाची आणि त्या नकाशाची. आणि त्याच पुस्तकाच्या त्या नकाशाच्या एका कोपऱ्यामध्ये हा शिवकालीन मार्ग त्या जॉन फ्रायरने सगळा काढून ठेवलेला दिसला की कसा चौल, अष्टमी, गांगवली, निजामपूर वगैरे असं करत करत आमची लोक, आमचे अँबेसेडर्स, सगळे शिष्टमंडळ कसं राज्याभिषेकाला तिथं आलं. आणि तो सगळा मार्ग त्या निमित्तानं मला नुकताच घडला. खरं तर तो प्रकाशितच होता असं म्हणू शकतो, पण मे बी तो हाय रेझोल्युशन मध्ये लोकांना उपलब्ध नसावा म्हणून तो आजपर्यंत फारसं कोण असेल त्याकडे लक्ष गेलं नव्हतं. म्हणजे हे अगदी नम्र भावाने तुम्ही त्याचं क्रेडिट स्वीकारताय, हे विशेष आहे.
पण कमेंडेबल गोष्ट आहे, म्हणजे असं संशोधन करणं आणि ते लोकांसमोर आणणं. आणि कारण आपल्याला कुतूहल असं होऊ शकतं ना की शिवाजी महाराजांच्या काळात रस्ते कसे होते, मार्ग कसे होते. बघा ना, आज आपण एखाद्या रस्त्याने येतो तर आपल्याला वेगवेगळे हायवेज आहेत, एक्सप्रेस हायवे आहेत, म्हणजे आपण आज मुंबईला जायचं तर सहजच जाऊ शकतो. मध्ये खड्डे असतात थोडे असतात गुगल मॅप आपल्याला मदत करतात त्याच्यामध्ये. त्या काळी काय मला विशेष हे वाटतं की तो भारताचा पहिला असा नकाशा की ज्याची अॅक्युरेसी फार जास्त आहे. म्हणजे भारत आज असा विचार करा ना आपण की आज आपल्याकडे गुगल मॅप आहे म्हणून आपण सॅटेलाइट मधनं भारत कसा दिसतो वरून बघू शकतो. तेव्हा तर कुठली टेक्नॉलॉजीच नाहीये. मग भारताचा असा आकारच असणं, सह्याद्रीची अशीच रांग असणं, याच ठिकाणी किल्ला असणं, त्याचं मुंबईपासून इतकंच अंतर असणं, याची अॅक्युरेसिटी किती, म्हणजे त्यासाठी किती अभ्यास. खरं तर वेगवेगळे कार्टोग्राफर त्या काळात होऊन गेले. डचांकडे ती स्पेशालिटी होती बरं का, ही नकाशे तयार करण्याची. फ्रेंचांकडे सुद्धा होती, पण वेगवेगळ्या लोकांनी ती एक स्पेशालिटी धरून एक त्याचा अभ्यास केला होता, नकाशे बनवले होते, आणि यातलाच तो एक नकाशा आहे. अगदी मला हे इंटरेस्टिंग वाटतं बरं का, म्हणजे की आपल्याकडे भारतामध्ये एक परिस्थिती होती भौगोलिक, सामाजिक, आणि आता तुम्ही जसं म्हणताय तसं की इतर देशांमध्ये किंवा इतर भागांमध्ये तंत्रज्ञान बरंच पुढारलेलं होतं. तर मला रोहित, तुझा अभ्यास आहे म्हणून मला एक तुला थोडा वेगळा पण या संबंधित एक प्रश्न विचारावासा वाटतो की साधारण 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची सगळी 17व्या शतकामध्ये ही कारकीर्द होती, आणि तर त्या काळामध्ये महाराष्ट्रात किंवा आपल्या हिंदवी साम्राज्यात काय घडत होतं त्याच्या बरेच आपल्याकडे उल्लेख सापडतात. पण त्या साधारण समकालामध्ये इतर जगात काय घडत होतं, जरा मला या निमित्तानं सांग. खूप वेगळा प्रश्न आहे, आणि खर तर कुतूहलापोटी आलेला प्रश्न आहे असं मला म्हणावं लागेल. त्याचं कारणही तसं आहे, कारण माणसासाठी कुतूहल ही एकच अशी भावना आहे की जी जगण्याला वेगळी प्रेरणा देत असतं, आणि प्रत्येक माणसाला एक कुतूहल जागं होत असतं. अशाच कुतूहलात हे सगळे फॉरेन बायोग्राफर्स महाराष्ट्रात आले आणि त्या निमित्तानं नोंदी मिळाल्या. पण जसं आपण शिवाजी महाराजांचा इतिहास बघतो की 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि 1680 साली त्यांचं निधन झालं. तर हा 50 वर्षांचा पिरियड जर का तुम्ही बघितला तर शिवाजी महाराजांनी काय काय केलंय हे आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथातनं, वेगळ्या नोंदीतनं पाहायला मिळतं. पण खरं तर जगात काय होत होतं ना, हाही तितकाच इंटरेस्टिंग मुद्दा आहे. त्यातनं सुरुवातच मी अशी करायला सांगेन की शिवाजी महाराज ज्या वेळेस आग्र्याच्या भेटीत तिथं अडकलेले होते त्याच वेळेस न्यूटनच्या डोक्यावरती ऍपल पडलं, आणि मग तो पुढं गुरुत्वाकर्षणाचा शोध आणि त्यासाठी सगळं त्यांनी पुढे अभ्यास केला आणि ते सगळं संशोधन मांडलं. पण थोडक्यात की न्यूटनच्या डोक्यावरती ऍपल पडणं आणि शिवाजी महाराज इकडं, तर ह्या पॅरल गोष्टी त्या काळात घडत होत्या. बऱ्याचशा गोष्टीत बरं का, म्हणजे रॉयल सोसायटीची स्थापना ही ब्रिटनमध्ये होणं ही एक खूप मोठी क्रांती होती. जगभरामध्ये ज्या ज्या प्रकारची संशोधनं होत आहेत त्यासाठी कुठलंही व्यासपीठ आजपर्यंत नव्हतं, आणि त्या काळात अशा प्रकारचं व्यासपीठ तिथं तयार केलं गेलं. रॉयल सोसायटीचं खूप मोठं काम आहे, कारण ही सगळी संशोधन न्यूटनचं असेल, पुढे सगळ्यांची संशोधनं त्याच व्यासपीठामार्फत प्रकाशित झाली. त्या काळात छपाई कारखान्याचा शोध, म्हणजे आपण जे म्हणू आपण प्रिंटिंग मशीन्स, त्या काळात बऱ्याचशा प्रमाणात ऍडव्हान्स व्हायला सुरुवात झाली होती. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासूनच खरं तर प्रिंटिंग प्रेस सुरू झाल्या होत्या, आणि अशा प्रेसेस तिथं सुरू, आणि त्याचा ऍडव्हान्समेंट असेल त्याची काय काय त्याच्यामध्ये अजून एक लेवल वाढलेली असेल. वेगवेगळ्या भाषांचं त्याच्यामध्ये आता छपाई सुरू होणार होती, त्याच्यात उपलब्ध होणार होत्या. तो उदयाचा काळ होता तो छपाईचा, कारण याने जगच बदलून टाकलं. कारण आजपर्यंत ग्रंथ हे हस्तलिखितांच्या मार्फतच उपलब्ध होते, त्यासाठी छपाई कारखाना आला म्हणजे विषयच खूप बदलून गेला आणि जग बदलून गेलं त्या घटनेने. आणखीन एक गोष्ट मला आठवते की ऑटोमन साम्राज्य जे होतं, म्हणजे रोमन साम्राज्याचा तर अस्त झाला होताच पूर्ण, पण मग पुढे ऑटोमन साम्राज्य जे होतं, जे त्या काळातलं जागतिक पटलावरचं अतिशय ऍडव्हान्स असं म्हणू शकतो बरं का, कारण ऑटोमन साम्राज्याची जी शहरं होती ती अतिशय ऍडव्हान्स होती. त्याच्या नोंदी सुद्धा मिळतात आपल्याला की त्यांचे अगदी टॉयलेट्स, बाथरूम्स आणि पाईपलाईन्स अशा प्रकारची ती सगळी शहरं अतिशय व्यवस्थित विचार करून ती सगळी टाउन प्लॅनिंग झालं होतं. अशी ती ऑटोमन साम्राज्याचा सुद्धा हळूहळू आता डिक्लाइन सुरू झाला होता. याही घटना त्याच काळात घडत होत्या, शिवाजी महाराजांच्या काळातच. जगाच्या इतिहासात बघायला गेलं तर ह्या आपण असं म्हणूया की मॉडर्न सायन्स रिव्होल्युशन त्या काळात घडलं गेलं, आणि हा तोच काळ आहे की जेव्हा शिवाजी महाराजांचं इकडं मुघलांशी त्यांचा लढा सुरू आहे, वेगवेगळ्या गोष्टी तर अशा वेगळ्या सुरू होत्या. आपण एक पारतंत्र्यातनं आता निघून इथली जनता आता वेगळे शिवाजी महाराजांसारखं राज्य आता आपल्याला आलंय, आपलं स्वतःचं राज्य, अशी भावना इकडं तयार होताना दिसत होती. कारण बघा ना तुम्ही, गेला 300 वर्षांचा काळ ह्या जनतेने असा पारतंत्र्याच्या काळात घालवलाय. कुठलीही त्याच्यामध्ये प्रगती कशी होणार ना माणसाची शेवटी, जर का तुम्ही पारतंत्र्यात असाल. पण वेऱ्यात जगाच्या पटलावर बघितलं तर ह्या फ्रेंच असतील, इंग्रज असतील,
डच असतील, या सगळ्या लोकांची स्टॅबिलिटी त्या काळात आली होती. स्वतः त्यांनी बाहेरच्या देशांमध्ये, आता तुम्हाला एक नोंद आठवली म्हणून सांगतो की त्या काळी शिवाजी महाराजांच्या काळातच मादागास्करचा शोध लावायचा आहे म्हणून मग एक फ्रेंचांचं शिष्टमंडळ तिथं प्रयत्न करण्यासाठी शोधत गेलं होतं. आणि मग त्यासाठीच एक मार्टिन नावाचा एक अधिकारी ज्यांनी शिवाजी महाराजांच्या बद्दल सुद्धा बऱ्याचशा नोंदी केल्यात, हा मार्टिन त्या टीम मध्ये होता बरं का. म्हणजे मादागास्करचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे त्यावेळेस बघा की सगळेच भूभाग हे अजूनपर्यंत लोकांना माहित झाले नव्हते. तोपर्यंत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आहे हे सुद्धा लोकांना माहित नव्हतं. आणि अशा काळातला हा काळ आहे की जेव्हा भूभाग सुद्धा शोधले गेले नव्हते. अशा काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी जगात घडत होत्या. एकाच वेळेला बरेच काय बरंच होतं. म्हणजे आजच्या सारखं सपाटीकरण झालं नव्हतं. म्हणजे आज आपल्याला क्षणात कळतं की अमेरिकेत काय झालंय किंवा युएस इतर भागात जगाच्या काय झालंय. आणि इकडे आपण बघतो तर तुम्ही म्हणाल तसं की छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची लढाई लढत होता, तिकडे न्यूटन गुरुत्वाकर्षण शोधून काढत होता. इंटरेस्टिंग आहे. महाराजांची वेगवेगळी चित्र, म्हणजे बरं ती रेखाटलेली चित्र असतील किंवा वर्णनातून येणारं चित्रण असेल, तर अशी वर्णनं, अशी चित्र सापडतात का? म्हणजे माझ्या तुटपुंच्या माहितीप्रमाणे महाराज महाराष्ट्राबाहेरही गेले होते, सुरतेत, आग्र्यात, दिल्लीत, तर आपल्याला माहिती आहे. मग तिथल्या लोकांनी केलेल्या नोंदी किंवा ह्या परदेशी प्रवाशांनी केलेल्या नोंदी, असं ह्यात वैविध्य आणि साधर्म्य काय सापडतं? कारण हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. कारण शिवाजी महाराज कसे दिसत असतील, आज बघा अनेक पोर्ट्रेट्स त्यांचे उपलब्ध आहेत, त्याच्यातनं आपल्याला साधारणपणे कळतं. पण हे पोर्ट्रेट्स अगदी अलीकडच्या काळामध्ये सगळी पब्लिश झाले, पण तोपर्यंत कोणाला माहित नव्हतं की शिवाजी महाराज खरंच कसे दिसत होते. पण ते वर्णनाच्या मार्फत मात्र उपलब्ध होतं बरं का सगळं हे. तर ते त्याचं सांगायचं झालं तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांना भेटलेले सगळी जी परकीय प्रवासी आहेत, आता बघा शिवाजी महाराजांच्या मोहिमा ह्या महाराष्ट्राबाहेर सुद्धा झाल्यात. त्यानिमित्तानं सुरत एक असेल, आग्रा भेट असेल त्यांची, किंवा दक्षिण दिग्विजय असेल, या सगळ्या मोहिमांच्या निमित्तानं या सगळ्या परकीय प्रवाशांनी म्हणूयात आपण किंवा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांनी सुद्धा शिवाजी महाराजांना पाहिलेलं आहे. आणि त्यांनी मग महाराज कसे दिसतात याची सगळी वर्णनं करून ठेवलेली आहेत. मग त्याच्यामध्ये एस्किलेट नावाचा अधिकारी हा खरं तर शिवाजी महाराजांना पाहिलेलं नाहीये, पण शिवाजी महाराज कसे दिसतात हे म्हणजे शिवाजी महाराजांना पाहिलेल्या लोकांकडनं त्यांनी ते सगळं वर्णन उतरून घेतलेलं आहे. हा एस्किलेट नावाचा अधिकारी असेल, किंवा मग शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेलेले आहेत, आग्र्याची भेट हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं असं म्हणू आपण की सगळ्यात मोठं असं प्रकरण आणि जीवावरती बेतलं होतं महाराजांच्या. आणि या आग्रा भेटीत नेमकं काय झालं याच्याबद्दल आजही आपण चर्चा करतो. पण खरं तर या चर्चेला पूर्णविराम काही डॉक्युमेंट्स मधनं मिळतो, ती म्हणजे राजस्थानी पत्र. आता ही राजस्थानी पत्र आहेत, डिंगल भाषेतली सगळी पत्र आहेत बरं का. आणि जदुनाथ सरकार नावाचे खूप मोठे इतिहासकार होऊन गेले, त्यांनी ही सगळी पत्र 72-76 सगळी पत्र एकत्र केली आणि त्यांचं संकलन केलं. शिवाजीज व्हिजिट टू आग्रा या पुस्तकामध्ये ही सगळी पत्र छापलीत. आणि याच्यामध्ये जसं शिवाजी महाराज महाराष्ट्रातून किंवा इथून राजगडवरून आग्र्याला गेले, तर हे जात असताना शिवाजी मिर्झा राजाचा मुलगा रामसिंह तिथं होता. आणि ह्या मिर्झा राजा खरं तर तिथं आग्रा भेटीच्या वेळेस स्वतः तिथं उपस्थित नव्हता, पण त्याचा रामसिंह नावाचा मुलगा तिथं होता. तर ह्या रामसिंहाच्या दरबारात आणखीन एक माणूस होता, लेखनिक होता. हा मिर्झा राजाच्या माणसाला पत्र लिहायचा आणि रोज दरबारात काय काय घडतंय याची सगळी इत्थंभूत बातमी आपण म्हणूयात, तर तो डेली बेसिसवर सगळी ती पत्र पाठवायचा. डेली वर्किंग रिपोर्ट. हो, म्हणजे आज दरबारात काय झालं. आता त्याच निमित्तानं शिवाजी महाराजांच्या दरबारातला तो सगळा स्वभाव आणि ते सगळं प्रकरण आपल्याला माहितीच आहे की काय काय घडलं दरबारात, कसा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा अपमान केला. आणि ह्या सगळ्यांचं वर्णन या सगळ्या राजस्थानी डॉक्युमेंट्स मधनं आलंय. जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यामध्ये गेले तेव्हा ते ज्या पालखीतनं गेले त्या सगळ्याचं वर्णन या राजस्थानी पत्रांमध्ये आलेलं आहे. मग अगदी शिवाजी महाराज कसे दिसतात इथपासून ते त्यांचा लवाजमा कसा आहे, तर त्याचं थोडंसं वर्णन सांगतो मी. ते फार सुंदर आहे की शिवाजी महाराजांची पालखी ही चांदीनं मढवलेली आहे. त्यांच्याकडे उंट फार कमी आहेत, पण त्यांचा लवाजमा सगळा एकत्र येताना पाहिला. शिवाजी महाराज हे दिसायला किरकोळ आहेत, पण त्यांचा रंग मात्र गोरा आहे. आणि कुणालाही कळल की लगेचच की हा राजा आहे. म्हणजे फार वेगळं सांगण्याची गरज नाही अशी त्यांची पर्सनॅलिटी आहे, असं त्या सगळ्या राजस्थानी लोकांनी लिहून ठेवलंय. शिवाजी महाराज जेव्हा येत आहेत त्यांच्याकडे केशरी रंगाचा ध्वज आहे. बघा ही किती विलक्षण नोंदीत ह्या सगळ्या. आज आपण भगवा ध्वज म्हणून मराठा साम्राज्याची प्रतीक म्हणून आपण मानतो, पण ह्या राजस्थानी पत्रांमधनं सुद्धा आपल्याला केशरी रंगाचा ध्वज हे शिवाजी महाराज वापरत होते. उल्लेख त्याच्यातनं येतो. बघा इतिहास हा कायमच पुराव्यांवरतीच आधारलेला असतो, त्याला कुठलंही कल्पना विलास करून चालत नाही. असंच ही सगळ्या नोंदी आहेत. ह्या सगळ्या नोंदी एकत्र केल्या किंवा म्हणजे असं एस्केलेटने शिवाजी महाराजांना पाहिलं नाहीये, पण तो कसं दिसत असतील हे लिहितो. थिवेनो नावाचा एक फ्रेंच प्रवासी आला होता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, आणि याने सुद्धा शिवाजी महाराजांना पाहिलं नाहीये, पण ज्यांनी पाहिले
त्यांच्याकडनं ती नोंद सगळी उतरवून घेतलीये. पुढच्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेच्या वेळेस सुद्धा शिवाजी महाराजांना अनेक लोकांनी पाहिलं होतं. त्याच्यामध्ये हर्बट डियागर आहे. या तीनही परकीय प्रवाशांचा आणि राजस्थानी पत्रांमधनं आलेल्यांचा अंतर्भाव आपण एकत्र केला तर शिवाजी महाराजांची पर्सनॅलिटी कशी होती तर ते रंगानं तांबूस वर्णीय आहेत, उंचीने मध्यम आहेत, उंची कमी आहे त्यांची, नजर त्यांची तीक्ष्ण आहे आणि नजरेतनं त्यांच्या कुठली गोष्ट सुटत नाही. आणि या माणसाकडे पाहिलं तर आपल्याला कळतं की हा राजा माणूस आहे. कारण त्या राजस्थानी पत्रामध्ये पुढे असं लिहिलंय की कोणता तरी मर्दुंकी गाजवलेला माणूस आहे असं लगेचच कळतं. तर किती ह्या विलक्षण नोंदीतनं आपल्याला शिवाजी महाराज कळतात, उमगतात. आणि आज आपण त्यांचे पोर्ट्रेट्स घरोघरी, म्हणजे महाराष्ट्रात असे फार कमी घरं असतील की ज्यांच्याकडे शिवाजी महाराजांची फ्रेम नसेल. खूप लोकांनी ते केलेलं आहे. पण ही सगळी वर्ण शिवाजी महाराजांना दाढी आहे असं ते राजस्थानी पत्रातनं आलेलं आहे सगळं ते. तर मला असं वाटतं की ह्या वेगवेगळ्या नोंदी आहेत, त्यांचा अभ्यास केला तर आपल्याला शिवाजी महाराजांचं कदाचित वेगळं रूपही दिसू शकतं. त्यांची नजर तीक्ष्ण आहे, याच्यातनं त्यांची पर्सनॅलिटी कळते की त्यांचं लक्षातनं नजरेतनं कुठली गोष्ट सुटत नाही. मला थोडस इथे असं नमूद करावं असं वाटतं की ही सगळी वर्णनं आपण वाचली आणि जेव्हा आपण इतिहास वाचतो तेव्हा मोगलांनी केलेली आक्रमणं असतील, 350 वर्षांचा तो भीषण भयंकर कालखंड आहे की ज्याच्यामध्ये अगदी श्वास सुद्धा मुघलांच्या परवानगीने घ्यावा की काय एवढी परिस्थिती आहे. अशा भीषण परिस्थितीच्या छातडावरती पाय रोवून हा राजा उभा राहतो आणि त्याची ही सगळी वर्णनं आहेत ही किती प्रेरणादायी असतील ना रोहित. पण तुम्हाला असं वाटतं का की ही सगळी वर्णनं, या सगळ्या नोंदी ह्या आजही आपल्याला तितकीच ऊर्जा प्रेरणा देणार आहेत? खूप. कारण महाराजांचे गुण या सगळ्या परकीय प्रवासाने इतके विलक्षण पद्धतीने टिपलेले आहेत. मी तुम्हाला एक उल्लेख आठवला म्हणून सांगतो की आज बघा, आज आपण असं वाटतं की ऑफिसचं काम केलं उद्या सुट्टी घ्यावी, मला कंटाळा आलाय. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडे पाहिलं ना, 18,306 दिवसांचं आयुष्य शिवाजी महाराजांचं, 50 वर्षांचं आयुष्य. त्यातही आपण सुरुवातीची लहानपणीची आपण 15-16 वर्ष सोडून देऊ आपण, म्हणजे जवळपास 34 वर्ष जरी पकडली, त्या 34 वर्षांमध्ये शिवाजी महाराजांनी इतक्या गोष्टी करून ठेवल्यात. असं वाटतं की ह्या माणसाने कधी विश्रांती घेतली असेल का. तर इंग्रजांच्या पत्रामध्ये एक उल्लेख आहे बरं का, तो फार इंटरेस्टिंग आहे. ते इंग्रज असं लिहितात की आता पावसाळा सुरू झालाय आणि पावसाळा सुरू झालाय तर आता ह्या सगळ्या मुघली फौजा डोंगराच्या आडोशाला आता निघून जातील. बघा काय म्हणतात की पावसाळा सुरू झालाय तर ह्या सगळ्या मुघलांच्या फौजा डोंगराच्या आडोशाला निघून जातील. पण शिवाजी महाराज असे व्यक्ती आहेत की पावसाळ्यातही गवत वाळवेल. किती अविश्रांत भाव या सगळ्या लोकांनी टिपलेला आहे. मला असं वाटतं की ह्या कायमच, आज आपण बघा ना, तुम्ही म्हणालात की आज आपण वेगळ्या प्रश्नांमधनं जात असतो, पण शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व अशा विलक्षण नोंदीतनं आपल्याला जेव्हा कळतं, जो थिवेने लिहितो किंवा हे सगळे फ्रेंच प्रवासी म्हणजे सगळे लिहितात, अशा सगळ्या गुणधर्मांची वैशिष्ट्य ही सगळी परकीय प्रवासी करताना दिसतात आपल्याला. ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी शिवाजी महाराजांच्या काळात आला होता आणि शिवाजी महाराजांबद्दल बऱ्याचशा गोष्टी त्यांनी लिहून ठेवल्यात बरं का. आणि तो असं लिहितो की अडचणी वाढताच शिवाजी महाराजांचा उत्साह वाढतो आणि मग अशक्य अशा गोष्टी सुद्धा ते साध्य करतात. किती सुंदर वाक्य आहे. आजच्या आपल्या पिढीला, नवीन पिढीला सुद्धा ते किती प्रेरणादायी ठरेल असं ते वाक्य आहे. आणि शिवाजी महाराज कुणालाही शह कसा देतात, शिवाजी महाराजांचा अविश्रांत भाव कसा आहे, अडचणी वाढताना त्यांचा उत्साह कसा वाढतो, या सगळ्या गोष्टी आजच्यासाठी आपल्याला किती लागू पडतील आणि किती उपयोगी पडतील असं मला वाटतं. अगदी ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रवाशांच्या नोंदी आणि त्यातून समोर येणारं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या ग्रंथाच्या निमित्ताने तुझ्या नजरेखालून गेलं, त्याचा तू अभ्यास केलास. मला एक केव्हाचा प्रश्न असा पडतो की तू म्हणतोस की इथे परदेशी प्रवासी होता, किंवा तू म्हणतोस की तिथे त्यावेळेला रायगडावरती फ्रेंच प्रवासी होता, किंवा तू म्हणतो की सुरतेत कोणीतरी एक प्रवासी होता आणि त्याने नोंदी टिपून ठेवल्या आहेत, किंवा गोव्याकडच्या भागामध्ये पोर्तुगीज प्रवासी होता त्याने काहीतरी टिपून ठेवलंय. तर मग हे असेच यायचे प्रवासी, म्हणजे अतिशयोक्ती नाही करत आहे, पण कुतूहल असं आहे की यांना परवाना लागत असेल ना. म्हणजे रायगडावरती एखादा डच, फ्रेंच, पोर्तुगीज, ब्रिटिश कोणीतरी येतो तर त्याला असं सहजासहजी, म्हणजे चौक्या पहारे आपले एवढी चोख होते की उंदराला काय वाराला सुद्धा रायगडावरती महाराजांच्या परवानगीने वाहावं लागत असेल, तर तिथे कसे काय हे पोचले प्रवासी? खूप खूप इंटरेस्टिंग असा प्रश्न आहे. कारण बघा, आज आपण एखाद्या देशात जायचं म्हणलं आपल्याला विजा लागतो, पासपोर्ट लागतो, आपल्या नॅशनॅलिटी, आपली आयडेंटिटी आहे. आणि असा विजा जर का आजच्या काळात लागतोय तर त्या काळातही काहीतरी लागत असावं, असं कुतूहलपोटी प्रश्न येऊ शकतो. त्याचं उत्तर फार सोपं आहे बरं का. कारण ॲबे कॅरे नावाचा फ्रेंच प्रवासी, ज्याचं मी आत्ताच नाव घेतलं, ह्या ॲबे कॅरे फ्रेंच प्रवासी जेव्हा महाराष्ट्रात आला, हा सुद्धा चौल बंदरला उतरला बरं का. म्हणजे समुद्रमार्ग आहे. खरं तर ह्या सगळ्या प्रवाशांचा प्रवास हा समुद्रमार्गे झालेला आहे. आणि हा ॲबे कॅरे नावाचा जो फ्रेंच प्रवासी इथं आला आणि इथं येत असताना तो जेव्हा चौलला उतरला
तेव्हा त्याला लक्षात आलं की अरे इथं तर शिवाजी महाराजांचं राज्य आहे, तर इथून आता मला पुढचा प्रवास करायचा, राजापूरला जायचंय मला, तर मग मला आता परवाना, कारताज त्याला म्हणतात बरं का पोर्तुगीजांच्या भाषेत, हा कारताज मला मिळवायचा आहे. म्हणून मग शिवाजी महाराजांच्या ऑफिसमध्ये किंवा जे कार्यालय आहे त्या ठिकाणी तो गेला आणि तिथल्या अधिकाऱ्याशी सगळं ते संभाषण केलं. आणि मग शिवाजी महाराजांचं स्वप्न काय आहे, शिवाजी महाराज काय काय करतात, ह्या सगळ्यांच्या नोंदी त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनात लिहून घेतल्या. फार विलक्षण नोंदीत बरं का. पण तुमचा जो प्रश्न आहे की परवाना लागत असेल का, तो हो नक्कीच लागायचा. असंच परवाना करण्यासाठी हा अबेकॅरे फ्रेंच प्रवासी आला होता. हेनरी ऑक्झंटन जो रायगडाच्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं जो रायगडला आला होता, किंवा त्याच्या आधी थॉमस निकल्स नावाचा माणूस आला होता, इंग्रज अधिकारी, हा सुद्धा व्यापारी आहे आणि हा सुद्धा आला होता. ह्या सगळ्यांना पाचड या ठिकाणी आणून ठेवलं जायचं आणि जोपर्यंत राजाज्ञा मिळत नाही, जोपर्यंत अशी परवानगी मिळत नाही, निराजीरावजी म्हणून एक जण होते आणि ते अशी परवानगी काढून देण्यासाठी मदत करायचे, असं त्या हेनरी ऑक्झंटनने लिहून ठेवलंय. थोडक्यात काय तर स्वैराचार कधीच नव्हता, पण या लोकांना अडचणी बऱ्याच यायच्या बरं का. म्हणजे भाषेची अडचण प्राथमिक असायची, कारण बघा ना, त्यांची भाषा वेगळी, आपली भाषा वेगळी, कसं कळणार ना. मग यासाठी दुभाषा नावाची व्यक्ती कार्यरत असायची. जसे आज आपल्याकडं बघा कुठे परराष्ट्र इंटरप्रेटर आहे, ट्रान्सलेटर आहे, त्या काळात सुद्धा असे ट्रान्सलेटर्स होते. नारायण शिंदे हे नाव आढळतं आपल्या कागदपत्रातनं, की जो इंग्रजांच्यासाठी काम करायचा हा माणूस, आणि इंग्रजांसाठी आणि मराठ्यांच्या मध्ये तो सगळं संभाषण जुळवून द्यायचा. अशी वेगवेगळी लोक होती. त्या अबेकॅरेच्या वर्णावरनं आठवलं मला की हा जेव्हा तिथं आला परवाना काढण्यासाठी, तर तेव्हा जे संभाषण झालं ते फार विलक्षण आहे. शिवाजी महाराजांचं स्वप्न हे सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत करायचंय असं त्याला त्या निमित्तानं तिथं कळालं त्या कचेरीमध्ये. बरं, पुढं विलक्षण गोष्ट त्यांनी नोंदवून ठेवली बरं का, की शिवाजी महाराजांना इथला भूभाग इतका चांगल्या पद्धतीने माहिती आहेत की इथल्या सगळ्या भूभागावरती त्यांचं वर्चस्व कसं आहे. त्यांनी इथे वेगवेगळे किल्ले बांधलेत आणि किल्ले बांधण्यामध्ये हा आर्किटेक्ट, शिवाजी महाराजांना आर्किटेक्ट म्हणले बरं का. अत्यंत उत्तम असं अभियांत्रिकीचं ज्ञान शिवाजी महाराजांना आहे असं अबेकॅरेने लिहून ठेवलंय. पुढे तो असं लिहितो, हा सगळा भूभाग कसा आहे हे समजून घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी नकाशे तयार करून घेतले. बघा, आज आपल्याला प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांनी एखादी मोहीम करायची, तर कुठल्याही मोहिमेला प्लॅनिंग लागतं आणि मगच ते एक्झिक्युशन होतं. आज पण बघा, आपण कॉर्पोरेट क्षेत्रात वापरताना 70% भाग प्लॅनिंगलाच देतो आपण आणि मग ते 30% कुठेतरी एक्झिक्युशन आपण करत असतो. पण प्लॅनिंगला महत्व हे खूप आधीपासून आहे आणि शिवाजी महाराजांची प्रत्येक मोहीम ही सुनियोजित होती याची ती ग्वाही आपल्याला त्या अबेकॅरेच्या निमित्ताने देता येते की शिवाजी महाराजांनी नकाशे काढलेत. आता ह्या गोष्टींमधनं आपल्याला काय कळतं तर शिवाजी महाराजांची मोहीम, आता सुरतेची मोहिमेचं उदाहरण घ्या तुम्ही, की सुरतेची मोहीम करत असताना म्हणजे सुरतेवर लूट करत असताना शिवाजी महाराजांनी बहिर्जी नायकांथ्रू त्यांना कळालं की सुरत मारल्याने अगणित द्रव्य मिळेल आणि मग कुठल्या कुठल्या व्यापाऱ्याकडे किती किती पैसा आहे या सगळ्यांची नोंदी या बहिर्जी नायकांनी काढून आणल्या. तिथं गेले बहिर्जी नाईक, स्वतः गेले आणि या नोंदींचा कुठेतरी शिवाजी महाराजांना फायदा झालाय. आणि असंच लिहिलंय बरं का ह्या अबेकॅरेने, पुढं असं लिहिलंय की शिवाजी महाराजांना त्यांच्या आयुष्यामध्ये यश का मिळतं तर ते गुप्तहेरांवर सर्वाधिक पैसा खर्च करतात. बघा, बहिर्जी नाईक असतील किंवा अनेक अधिकारी असतील की ज्यांनी ह्या भूमिकेतनं शिवाजी महाराजांच्या साठी एवढं मोठं काम केलं की कुठं कुठं काय ह्या सगळ्या हेरानकरवी ह्या सगळ्या बातम्या काढून आणल्या. त्यांचं काम खूप मोठं आहे बरं का. पण दुर्दैवानं त्यांच्या कुठल्याही नोंदी, म्हणजे बहिर्जी नायकांबद्दलच सांगायचं झालं तर त्यांच्या अगदी 2 ते 3 नोंदी आपल्याला शिवचरित्रात आढळतात बरं का. त्यांचं नाव इतर कुठेही आढळत नाही. आज जरी त्यांच्या नावावरती अनेक कादंबऱ्या रचल्या गेल्या असतील तरी सुद्धा खऱ्या इतिहासामध्ये जर का आपण पाहायचं झालं तर कुठेही बहिर्जी नायका असतील किंवा इतरही अनेक हेरांचे अधिकारी असतील त्यांची फारशा कुठे उल्लेख मिळत नाही. हेच खरं तर हेर खात्याचे यश आहे ना. म्हणजे आज बघा, आपण हेर खात्याबद्दल माहिती मिळत नाही रे, अरे जरा आम्हाला यांच्याबद्दल माहिती सांग ना, हे कसं झालं असेल, ती माहिती मिळत नाही. हे खरं तर त्या खात्याचं किंवा त्या विभागाचं यश आहे असं आपल्याला नक्की म्हणता येतं. पण अबेकॅरेने मात्र ही नोंद करून ठेवली आहे की शिवाजी महाराज हे त्यांना यश का मिळतं तर ते हेरांवर प्रचंड पैसा खर्च करतात. रायगडावरती बरेच प्रवासी येऊन गेलेत असं तुझ्या बोलण्यात सुरुवातीलाही आलं आणि असं, तर त्या परकीयांच्या नजरेतून रायगड कसा होता, म्हणजे त्या प्रवाशांच्या नजरेतून रायगड कसा होता? रायगड म्हणलं की परत एकदा ते असं होतं की कुठलाही विचार शिवाजी महाराजांचा केला की तो रायगडाशी निगडीत होतच आणि त्याला कारणही तशीच आहेत. कारण जेव्हा शिवाजी महाराजांना रायगड हा तख्तास जागा करायचा गड असा वाटला तेव्हाच ते सभासद बकरीतलं वर्णनच इतकं सुंदर आहे की गड बहुत सखोट, गडाचे कडे तासल्याप्रमाणे आहेत आणि त्याची तुलना ही पहिल्या हिंदू साम्राज्याशी केली आहे. ते साम्राज्य म्हणजे देवगिरी, देवगिरीशी तुलना केली. पण देवगिरी हा उंचीने थोडका
पण रायगड मात्र उंचीने जास्त आहे, रायरी म्हणले त्याला तेव्हा. ह्या रायगडाचाच आता तक्साच जागा करावा असं शिवाजी महाराजांचं वाक्य त्या सभासद बखरीत आलंय. आणि खरं तर तिथूनच रायगडाचं खरं तर बांधकामाला सुरुवात झाली. आबाजी सोनदेवांना तिथं रुजू केलं गेलं आणि त्यांनी सगळी तिथली बांधकामं केली गेली त्यांच्या मार्फत. आणि शेवटच्या काळामध्ये मग हिरोजी इंदुलकरांनी रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं. या दरम्यान म्हणजे राज्याभिषेकाच्या 1 वर्ष आधी थॉमस निकल्स नावाचा एक इंग्रज अधिकारी आला होता रायगडवर. खरं तर हा व्यापारी आहे आणि शिवाजी महाराजांनी राजापूरची एक वखार या इंग्रजांची लुटली होती. त्या इंग्रजांच्या लुटलेल्या वखारीची भरपाई द्या म्हणून हे सगळे इंग्रज अधिकारी मागे लागले होते महाराजांच्या. कारण त्यांचं असं झालं होतं की त्यांचं नुकसान फार झालं होतं. त्यांनी असं लिहिलंय की 9 लाखाचं नुकसान झालं आम्हाला, तर त्याची थोडी तरी भरपाई महाराजांनी द्यावी म्हणून हे सगळे तगादा लावायला एक अधिकारी रायगडाकडे रवाना झाले होते. त्याच्यामध्ये हा थॉमस निकल्स आला होता आणि थॉमस निकल्सने सुद्धा स्वतःची रोजनिशी बाळगली आणि ती सुद्धा या पुस्तकात आहे बरं का. तर तो थॉमस निकल्स असं लिहितो की मी सुद्धा मुंबईवरून अशा मार्गे रायगडला पोहोचलो आणि रायगडच्या पायथ्याला राहिलो. इथं मला लगेच गडावर जाण्याची परवानगी मिळाली नाही. काही दिवस मला इथं थांबावं लागलं. जेव्हा मी गडाकडे जायला निघालो तेव्हा माझं लक्षात आलं की हा गड प्रचंड अभेद्य आणि हा गड पुरेशा साठ्यानिशी जर का लढवला गेला तर संपूर्ण जगाविरुद्ध लढवता येईल अशी ताकद आहे या गडामध्ये. सो रायगडचं अभेद्यता या थॉमस निकल्सने वर्णवून ठेवली आहे. तो पुढे असं लिहितो की या गडाला वरती चढून गेल्यानंतर 24 फूट उंच अशा भिंती बांधल्यात, 40 फूट रुंद अशा त्या भिंती आहेत. फक्त एकच भिंत नाहीये, यालाच पॅरल अशी 24 फुटांची आणखीन एक भिंत महाराजांनी तयार करून ठेवली आहे. याच्यातनच कुठलाही शत्रू या रायगडावर येईल या एका मार्गाशिवाय असं मला तरी वाटत नाही, असं त्या थॉमस निकल्सने लिहून ठेवलंय. किती सुंदर वर्णन आहे ती. या थॉमस निकल्स नंतरच मग पुढं हेनरी ऑक्झेंडन आला. कारण थॉमस निकल्सचं काय ते काम झालं नाही, शिवाजी महाराजांनी त्याला नकार दिला, मी काय तुला भरपाई वगैरे देणार नाहीये. आणि म्हणूनच मग पुढं राज्याभिषेकाच्या वेळेस जसा थॉमस निकल्स 1 वर्ष आधीच आला होता, त्या सगळ्या प्रोसेसला वेळ लागला. आणि मग हेनरी ऑक्झेंडन जेव्हा आला तेव्हा नेमकंच राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली होती. आणि या नारायण शेणवी दुभाषा मार्फतच कळालं जगाला खऱ्या अर्थानं की महाराजांचा राज्याभिषेक होणार आहे. आणि मग आता तुम्ही येत असाल, म्हणजे इंग्रजांच्या अधिकाऱ्यांना तो म्हणतोय बरं का, की तुम्ही येत असाल तर नजराणे घेऊन या. त्या नजराण्यामध्ये कुठलाही अरबी घोडा आणू नका असं तर नारायण शेणवीने लिहिलेलं आहे. कारण तुम्ही अरबी घोडा आणला तर शिवाजी महाराजांकडे भरपूर अरबी घोडे आहेत बरं का, तुम्ही त्यांना कमी समजू नका. त्यांच्याकडे भरपूर अरबी घोडे आहेत. त्यामुळे तुम्ही कुठला असा घोडा आणला तर ते त्यांच्या कुठल्या तरी एका छोट्या अधिकाऱ्याला तो घोडा गिफ्ट म्हणून पुढे देऊन टाकतील. तुम्ही आणायचं तर रत्न आणा, सोनं जवाहीर आणा आणि अशा दागिन्यांचा नजराणा शिवाजी महाराजांना अर्पण करा असं या नारायण शेणवीने लिहून ठेवलंय. बघा ना किती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अरबी घोडे आहेत अशी बारीकशी नोंद या मार्फत कळली ना आपल्याला त्या निमित्तानं. मग हा हेनरी ऑक्झेंडन ते सगळे नजराणे घेऊन आला रायगडाच्या पायथ्याला आणि मग तो त्या सगळ्या मार्गाप्रमाणे आला ज्या मार्गाचा मगाशी आपण उल्लेख केला. आणि तो पाचाडवरून निघत असताना तो असं लिहितो की इथं प्रचंड गरम आहे. बघा आपण इंग्रजी कालगणनेनुसार 6 जूनला राज्याभिषेक झाला आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला हा सगळा राज्याभिषेक सोहळा पार पडला. 6 जूनच्या आधीच काही दिवस हा इथं आलेला आहे बरं का. 22 मे रोजी इथं आलेला आहे. मेचं कडाक्याचं ऊन आणि रायगड, तुम्ही विचार करा काय झाला असेल त्या इंग्रजांची अवस्था. आणि त्यांनी ती सगळी नोंदवून ठेवली की मला इथं फार गरम होतंय. त्या दिवशी मला इथं गडावर जाण्याची परवानगी मिळाली तर गडावरती सुद्धा मला 1 मैल दूरवरती तिथं माझी राहण्याची सोय केली होती असं हा हेनरी ऑक्झेंडन लिहितो. महाराजांचा दूरदृष्टीपणा याच्यातनं आपल्याला कळतो की महाराजांनी ह्या सगळ्या इंग्रजांना ओळखून राहिलं होतं की हे सगळे व्यापारी आहेत ना, तरी हे फक्त दिसायला व्यापारी, त्यांना पुढे जाऊन राज्य करायचंय हे कुठे ना कुठेतरी महाराजांनी ओळखलं होतं. आणि म्हणूनच त्यांची रवानगी गड किल्ल्यांवर सुद्धा त्यांची व्यवस्था कुठेतरी लांबवर केल्याचं आपल्याला आढळतं. हा हेनरी ऑक्झेंडन रायगडाकडे म्हणजे राज्याभिषेका निमित्तानं वर आला, गडावर आला आणि त्याला एक टेंट तंबू तयार केला गेला त्यासाठी आणि तो तिथे राहिला. त्याला तिथं थोडंसं हायसं वाटलं आणि मग तो पुन्हा रायगडचं वर्णन करत असताना राज्याभिषेकाच्या निमित्तानं या गडावर त्याला एक सिद्धींचा एक माणूस तिथं अटकेत दिसला. ही एक फार विचित्र नोंद आहे बरं का. कारण राज्याभिषेकाच्या निमित्तानं रायगडावरती कुठला तरी कैदी उपस्थित होता हे हेनरी ऑक्झेंडनच्या मार्फत आपल्याला कळतं. या माणसाचं नाव आहे सिद्दी हसन. त्या पुस्तकामध्ये त्या नोंदीमध्ये हेनरी ऑक्झेंडनच्या त्याने सिडे आयसून असा त्याचा उल्लेख केलेला आहे आणि त्याचं नाव मेंदळे सरांशी माझ्या गप्पा झाल्या, निमित्तानं चर्चा झाली. त्यांनी असं सांगितलं की हा सिद्दी हसन नावाचा कुठला तरी व्यक्ती असावा, हा सिद्धींसाठी काम करत होता आणि त्याला शिवाजी महाराजांनी तिथं अटकेत तिथं ठेवलं होतं. तर राज्याभिषेकाच्या निमित्तानं हा कैदी तिथे होता. त्या कैद्याशी माझं संभाषण झालं तेव्हा त्यांनी मला विनंती केली की तुम्ही जरा शिवाजी महाराजांकडे जरा शब्द टाका ना मला इथनं सोडवण्यासाठी वगैरे. असं ते हेनरी ऑक्झेंडनने सगळं लिहिलेलं आहे. आणि मग ते पुढं सगळं राज्याभिषेकाचं वर्णन तर येतच या हेनरी ऑक्झेंडन थ्रू की कसं मी राजसदरेत गेलो 6 जूनच्या सकाळी पहाटे
आणि मग तिथं सोन्याच्या सुवर्णसिंहासनावर महाराज बसलेत, त्यांच्या मागं सगळी राजचिन्ह दिसत आहेत, त्याचे सगळे लोक आहेत तिथं, असं सगळं वर्णन ह्या हेनरी ऑक्सफर्डनी केलंय. पुन्हा असंच झालं की कराराचा प्रश्न जेव्हा आला राज्याभिषेकाच्या निमित्तानं, त्याला काही तो करार पूर्ण करता नाही आला, पण राज्याभिषेक झाल्यानंतर 2-3 दिवसांनी त्याला महाराजांनी पुन्हा बोलून घेतलं. एक गोष्ट किती विलक्षण आहे बघा, की हा हेनरी ऑक्सफर्ड जो कलम म्हणजे जे सगळे कराराची कलमं लिहून आणली होती, त्यांनी ती इंग्रजीमध्ये आणली होती. शिवाजी महाराजांनी त्याला सांगितलं की ही सगळी कलमं मला मराठीत लिहून दे. बघा, म्हणजे मराठी भाषेला कसं शिवाजी महाराजांनी पुढं केलेलं आहे, मराठी भाषेचं महत्व शिवाजी महाराजांनी ओळखलंय आणि मोठा आदर्श हा घालून दिले. अगदी अगदी म्हणजे राज्याभिषेकाच्या निमित्तानं आपला राज्य व्यवहार कोश एक तयार केलेला शिवाजी महाराजांनी. हे सगळ्यांना माहित असेल की फारसी भाषेचं आक्रमण झालं होतं त्यावेळेस, लोकांनी तर अक्षरशः सगळे शब्द हे फारसीतलेच वापरायला सुरुवात केली होती. अशा काळामध्ये शिवाजी महाराजांनी एक डिक्शनरी तयार केली आहे आणि तो राज्यव्यवहार कोश नावाचा जो तयार केला. 1300 शब्द त्याच्यामध्ये आहेत जवळपास, आणि फारसी शब्दांना प्रति शब्द मराठी असे शोधून काढले. किती विलक्षण गोष्ट. किल्ल्याला दुर्ग शब्द आला, असे वेगवेगळे शब्द या निमित्तानं आपल्या राज्याला मिळाले. तर त्या निमित्तानं आपल्याला कळतं की ह्या हेनरी ऑक्सफर्डने जो कराराचं सगळं आला होता, त्याचा मराठी तर्जुमा सगळा त्या नारायण शेणवीने मग सगळा बनवून दिला त्याला तिथं गडावर, आणि मग ते सगळ्या करारावरती सह्या केल्या गेल्या. आणि मग तो पुढं सगळं थोडक्यात काय तर रायगडावरती प्रचंड घडामोडी या राज्याभिषेकाच्या निमित्तानं सुद्धा झाल्या होत्या. आणि ह्या सगळ्या नोंदी बारीक सारीक असतील, एक गड कसा अभेद्य आहे, गडावरती काय काय राज्याभिषेकाला काय काय घडलं, हे आपल्या परकीय प्रवाशांनीच देऊन ठेवलंय. जरी ते शत्रू असले मराठ्यांच्या साम्राज्याचे, तरी सुद्धा मला असं वाटतं की वी शुड थँक टू देम, कारण त्यांनी या सगळ्या बारीक सारीक नोंदी केल्या. त्याच्यामुळेच आज आपल्याला हा सगळा इतिहास. या पुस्तकाच्या निमित्ताने म्हणजे यात साधारण किती प्रवाशांच्या नोंदी समाविष्ट आहेत, कोण कोण प्रवासी येऊन गेले त्यांचा उल्लेख आहे याच्यात जरा? जवळपास याच्यामध्ये 13 प्रवाशांचं वर्णन इथं आहे. हे सगळे प्रवासी नाही असातला भाग नाहीये. याच्यामध्ये प्रवासी आहेत, अधिकारी आहेत, काही धर्मप्रसारक आहेत, काही व्यापारी आहेत. या सगळ्यांचा अंतर्भाव या पुस्तकामध्ये केलाय. आणि अगदी सुरुवात जशी झाली की कॉस्मो द गॉडने जे शिवचरित्र लिहिलं, जे पहिलं शिवचरित्र आपण त्याला मानू आहे, पोर्तुगीज भाषेतलं शिवचरित्र आहे ते, हा कॉस्मो द गाड आहे. त्याच्यानंतर थिवेनो नावाचा फ्रेंच प्रवासी, ज्याने शिवाजी महाराज कसे दिसतात हे त्याचं सगळं वर्णन केलंय. आताच आपण ज्याबद्दल बोललो तो टॉमस निकल्स याचा आहे की ज्याने रायगडाचं वर्णन केलं. हेनरी ऑक्सफर्डने ज्याने राज्याभिषेकाचा सगळा सोहळा पाहिला. त्याच्यानंतर ॲबे कॅरे जो फ्रेंच प्रवासी, ज्याने शिवाजी महाराजांचं स्वप्न पाहिलं. शिवाजी महाराज हे फोर्ट आर्किटेक्ट आहेत किंवा शिवाजी महाराज हे नकाशे तयार करून घेतात, फेरांवरती प्रचंड पैसा खर्च करतात. अशा विलक्षण नोंदी या ॲबे कॅरेने केलाय. त्या फ्रेंच प्रवासाचं वर्णन सुद्धा या सगळ्या पुस्तकामध्ये आहे. व्हॅलेंटिन नावाचा एक अधिकारी आहे, त्याने शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या लुटीबद्दलचं सगळं वर्णन करून ठेवलंय. हा डच अधिकारी आहे. पुढच्या काळामध्ये एक फ्रेंच अधिकारी आहे, त्याचं नाव आहे मार्टिन. आणि ह्या मार्टिनने शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय, जो शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला सगळ्यात अशी मोठी मोहीम आपण ज्याला म्हणू, त्या सगळ्या मोहिमेतले बारकावे टिपणारा हा फ्रेंच अधिकारी आहे मार्टिन आहे. जशी इंग्रजांची ईस्ट इंडिया कंपनी होती, तशी या फ्रेंचांची फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी होती. आणि याचा तो मुख्य अधिकारी होता मार्टिन. आणि त्याने सुद्धा त्याची डायरी मेंटेन केली होती. आणि त्या निमित्तानं आपल्याला सगळ्या महाराजांच्या वेगवेगळ्या नोंदी मिळतात. या नोंदी सोडून सुद्धा डच जे दप्तरखाना होता, जसं आपल्या मराठ्यांचा दप्तरखाना होता, इंग्रजांचा होता, तशा डच दप्तरखान्यातल्या अनेक विलक्षण अशा नोंदी, जी सगळी पत्र आहेत ज्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं वर्णन येतं, अशा सगळ्या पत्रांचा सुद्धा या पुस्तकामध्ये अंतर्भाव केला गेला. हे प्रवासी काही फक्त भारतात आलेले नसतील ना, भारतापुरते फिरलेले नसतील किंवा फक्त महाराष्ट्रात आलेले नसतील किंवा त्यांनी ज्या नोंदी केल्या त्या फक्त काही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या नसतील. प्रवासी आहेत, अधिकारी आहेत म्हणतात, तर ते वेगवेगळ्या भागात नक्कीच फिरलेले असतात. कुठेतरी तुझ्या या सगळ्या संशोधनामध्ये, अभ्यासामध्ये तुला असं काही सापडलंय का की महाराजांची कोणाशी तरी तुलना केली आहे किंवा कोणाची तरी महाराजांच्या व्यक्तिमत्वाशी तुलना केली आहे किंवा अशी कोणी लोकोत्तर व्यक्तिमत्व बरीच त्या काळात असणार, तर असं कुठे नोंदींमध्ये सापडतं का? खरं तर तुलना करणं हा मनुष्याचा स्वभावच आहे बरं का. आजही आपण बघा ना, आपल्या प्रत्येक आयुष्यात प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीची किंवा आपल्या एखाद्या व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीची तुलना करतो. हा खरं तर मनुष्याचा स्वभाव आहे. आणि त्याला काही इतिहासात काय असं वेगळं हे नाहीये, इतिहासाही तेच घडलंय. या सगळ्या परकीय प्रवाशांनी शिवाजी महाराजांची तुलना अनेक वेगवेगळ्या लोकांशी, अनेक महान व्यक्तींशी केली आहे. कारण या परकीय प्रवाशांना त्यांना त्यांच्या फ्रेंचादेशातला इतिहास हा कुठेतरी बेंचमार्क म्हणून लक्षात राहिलेला आहे. जसं की त्यांच्याकडे म्हणजे पश्चिमेकडे अनेक वेगवेगळे राजे होऊन गेले, तर त्यापैकी ॲबे कॅरे ज्या फ्रेंच प्रवासाचा आता आपण उल्लेख केला, या फ्रेंच प्रवासाने असं लिहिलंय
की शिवाजी महाराज हे इतक्या चपळाने सगळं काम करतात आणि ह्या सगळ्या त्यांचा अविश्रांत भाव सगळा प्रकट करून मला असं वाटतं की त्यांची तुलना स्वीडनच्या राजा गुस्ताफस अडल्फसशी करावीशी मला वाटते, असं हा अबेकॅरे लिहितो. पुढे ह्याच अबेकॅरेने शिवाजी महाराजांची तुलना अलेक्झांडरशी केली आहे की कसं ते त्यांच्या सैन्याची काळजी घेतात आणि कसं ते शिस्तप्रिय वागतात आणि ते कसे म्हणजे धडाडीने सगळे त्यांचं कर्तृत्व गाजवतात, याबद्दल मला त्यांची तुलना अलेक्झांडरशी करावीशी वाटते. म्हणजे गुस्ताफस अडोल्फ सारखा स्वीडनचा राजा असेल, अलेक्झांडर सारखा मोठा राजा होऊन गेला असेल. इंग्रजांच्या एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांची तुलना ही ज्युलियस सीझरची केली आहे बरं का. म्हणजे वी सॉ ऍज हॅपी ऍज सीझर ही सॉ, म्हणजे शिवाजी महाराज सॉ ही केम अँड ही कॉन्कर्ड, अशी ती नोंद आहे. म्हणजे जुलियस सीझर प्रमाणे शिवाजी महाराज आले, त्यांनी सगळं कॅप्चर केलं, असं सगळं ह्या इंग्रजांनी आले, त्यांनी पाहिलं आणि जिंकून घेतलं, असं ते किती सुंदर वाक्य या सगळ्या इंग्रजांनी नोंदवून ठेवलंय. अगदी पुढच्या काळामध्ये उत्तर काळात सुद्धा शिवाजी महाराजांची तुलना केली गेली. आज तर आपण करतोच, म्हणजे त्यांना अगदी देवत्व सुद्धा बहाल करतो आपण, तुलना त्यांची तिथपर्यंत करतो. पण स्टुअर्ट एल्फिस्टन जो होता, याने सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल असं लिहिलंय की शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीकडे जर का बघितलं आणि त्यांचा एकूणच भाव बघितला तर त्यांच्या देशातल्या इतर कोणाशी तुलना करण्याजोगा एकही मनुष्य मला आढळत नाही किंवा त्यांच्या जवळपास सुद्धा जाणार कोणी नाहीये, असं एल्फिस्टनने लिहून ठेवलंय. स्कॉट वेरिंग नावाचा एक इतिहासकार होऊन गेला, त्याने सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल अशीच पुन्हा एकदा तुलना केली की शिवाजी महाराजांच्या अलौकिक कर्तृत्वाकडे बघता शिवाजी महाराजांची तुलना कुठल्याही महान व्यक्तीची केली तर मला त्यातनं काही गैर वाटणार नाहीये. असं ह्या सगळ्या परकीय प्रवासींनी असेल, पुढच्या काळातल्या इतिहासकारांनी असेल, कायमच शिवाजी महाराजांना कुठे ना कुठेतरी महान व्यक्ती आहेत, ते फक्त बंडखोर नाहीयेत. कारण बघा, आपल्याकडे भारतामध्ये काही पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज हे फक्त बंडखोर आहेत, ते एक सरदाराचा पुत्र आहेत, अशा पद्धतीची अहवेलना केली होती. त्या अहवेलना खरं तर त्याच काळात या सगळ्या परकीय प्रवाशांनी कोडून काढली बरं का. अगदी म्हणजे जुलियस सीझर पासून अलेक्झांडर पर्यंत सगळी ही तुलना आपल्याला केलेली आढळते. हॅनिबॉल नावाचा एक खूप मोठा सेनापती होऊन गेला, या हॅनिबॉलशी सुद्धा शिवाजी महाराजांची तुलना या सगळ्या परकीय प्रवाशांनी करून ठेवलेली दिसते. म्हणजे किती विलक्षण ह्या गोष्टी आहेत. आणि तुलना कुठेतरी खूप मोठ्या राजाशी, खूप मोठ्या सेनानींची केली आहे, इथंच सगळं आपल्याला कळतं. तुम्ही अभ्यासक आहात, संशोधक आहात, तुम्ही त्या विषयाला वाहून घेतलेलं आहे, म्हणून तुम्हाला बरं काय, वाईट काय, चांगलं काय, 19-20 काय त्यातलं कळतं. पण आम्ही जे सामान्य वाचक आहोत तर आमच्या समोर अनेक पर्याय आज उपलब्ध आहे. म्हणजे अत्यंत रंजक पद्धतीने कथात्मक स्वरूपात सांगितलेलं ही शिवचरित्र आहे, गोष्टीरूप शिवचरित्र सुद्धा आहे, किंवा संभाजी महाराजांचं गोष्टीरूप चरित्र आहे की ज्याच्यामध्ये रोमांचक वर्णन एकदम केलेलं आहे, चटपटीत रसदार वर्णन केलेलं आहे, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथही आहेत. तर ह्यातून जी तरुण पिढी आहे आता, जी या इतिहासाकडे किंवा ह्या आपल्या सगळ्या ऐतिहासिक घटनांकडे गांभीर्याने बघू पाहते किंवा अभ्यास करू पाहते, त्यांनी निवड कशी करायची, कुठल्या पुस्तकांची कशी निवड करायची आणि कथा कादंबऱ्यांमधून काय निवडायचं किंवा ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांमधून काय निवडायचं, एकूणच ह्या जे काही साहित्य विश्वात उपलब्ध आहे त्यातून निवड कशी करायची, साहित्य प्रकारांमधून. बघा, इतिहास हा कायमच ह्या 3 भागांमध्ये विखुरला गेलाय. बरोबर. पहिला भाग त्याचा आहे साधन ग्रंथ, म्हणजे शिवाजी महाराजांची सभासद बखर असेल, देश शकावली असेल, शिवाजी महाराजांची स्वतः लिहिलेले पत्र असतील ज्याच्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे, अशी सगळी पत्र असतील, किंवा शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्या सरदारांनी त्यांच्या इतर लिहिली ही सगळी पत्र आहेत. ही सगळी पत्र, ही सगळे ग्रंथ समकालीन म्हणू आपण, काही उत्तरकालीन बकरे सुद्धा आहेत. ही मूळ त्या लिहिलेल्या लिखाणाशी कुठेही तडजोड नाहीये, ती आहे तशी जशी छापील स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याला आपण साधन ग्रंथ म्हणू शकतो आपण. बरोबर. या साधन ग्रंथांचा आधार घेऊन जेव्हा एक कुठलं तरी चरित्र लिहिलं जातं किंवा कुठली तरी कथा लिहिली जाते त्याला आपण संदर्भ ग्रंथ म्हणतो. या संदर्भ ग्रंथांचा जर का तुम्ही विचार केला तर तुम्ही अशी काही पुस्तकं पाहिली असेल की ज्या वाक्यांवरती काही आकडे लिहिलेले असतात किंवा त्या पूर्ण चॅप्टर संपल्यानंतर जेव्हा आकडे आणि मग संदर्भ ग्रंथाचं त्या पुस्तकाचं ग्रंथाचं नाव दिलेलं असतं, अशा पुस्तकांना संदर्भ ग्रंथ आपण म्हणतो. आपण जर का बघितलं तर शिवाजी महाराजांचं शिवचरित्र लिहिण्यामध्ये मग बरेच जण असतील, जसं राजा शिवछत्रपती असेल बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेलं, त्यांना त्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणता येतो या गोष्टीला. किंवा विजयराव देशमुखांनी जेव्हा शककर्ते शिवराय हे शिवचरित्र लिहिलं त्याला सुद्धा आपण संदर्भ ग्रंथ म्हणू शकतो. हे पुस्तक आहे. आता हे पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर हा मूळ साधन ग्रंथ आहे आणि हा साधन ग्रंथाचा अनुवाद आहे, त्याच्यामुळे हा सुद्धा साधन ग्रंथामध्येच मोडतो.
पण आजकाल कसं झालंय की लोकांना संदर्भ ग्रंथ आणि साधन ग्रंथ हे थोडेसे रटाळ वाटू शकतात आणि त्याच्यामुळे अनेकांनी मग कादंबऱ्यातनं इतिहास लिहिण्याचा सुरुवात केली. खरं तर आजची सुरुवात नाहीये, फार आधीपासून शिवाजी महाराजांवरती वेगळ्या पद्धतीने कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. पण कादंबरीचं आणि कादंबरी मालिका या सगळ्या गोष्टी हा खरं मला सांगायचं झालं तर पर्सनली मला असं वाटतं की तो 90% सगळा मसाला असतो आणि त्यात 10% कुठेतरी इतिहासाची एक अशी जोड दिलेली असते, एखादी घटना जोडण्यासाठी आलेली असते. पण त्याच्यामध्ये आलेली सगळी संभाषण असतील, सगळे डायलॉग्स असतील, त्याच्यातली आलेली सगळी रसभरीत वर्णन असतील, या सगळ्या कलोकल्पतेत इतिहासाचा प्रमुख असा प्राथमिक नियम आहे की नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, म्हणजे पुराव्याशिवाय तुम्ही इतिहासात काही मांडू शकत नाही. हा मूलभूत नियम असताना कादंबरीतनं जो इतिहास आपल्याला वाचायला मिळतो तो कुठेतरी इतिहासापासून दूर गेलेला साहित्य प्रकार आहे असं मला तरी जाणवतं. पण पूर्वीच्या काळी मला काही मुखपृष्ठ ओझरती आठवत आहेत ज्याच्यावरती असा उल्लेख असायचा की हे काल्पनिक आहे किंवा हे इतिहासावरती आधारित आहे. अलीकडच्या काळात म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये मी चुकत असेल तर प्लीज मला दुरुस्त कर, पण असे उल्लेख दिसत नाहीत की हे आधारित आहे किंवा. तर काय म्हणजे याच्याकडे तू कसं बघतोस एक इतिहास अभ्यासक? याकडे मी मार्केटिंग गिमिक म्हणूनच बघतो की आग्रा सुटकेचा थरार आणि मग असं काहीतरी नाव दिलेलं असतं त्याला आणि ते पुस्तक आता गाजतं किंवा बहिर्जी नाईक असेल आणि मग त्यांच्याबद्दलची एखादी घटना असं ते दिलेलं असतं. पण ती कुठंच त्या मुखपृष्ठावर कुठंच लिहिलेलं नसतं की ती कादंबरी आहे. आणि आतमध्ये जेव्हा वाचक वर्ग जेव्हा असतो तो खरं तर कधीतरी मुखपृष्ठ पाहूनच पुस्तक घेत असतो. असा बराचसा वर्ग आहे आपल्याकडं आणि तर घेतल्यानंतर वाचकांच्याही ते लक्षात येत नाही की ही खरंच खरा इतिहास आहे का ही कादंबरी हे नेमकं कळत नाही. पूर्वीच्या काळी ती पद्धत होती की टायटलच्या खालीच ही कादंबरी आहे असं स्पष्ट उल्लेख असायचा, पण आजकाल ते नाहीये, दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. पण खरं तर वाचक हा चोखंदळ असावा लागतो. तो जर का दूरदृष्टीने त्यांनी विचार केला तर त्याला ह्या 3 साहित्य प्रकार कशात मोडतो आणि मी विकत घेतलेलं पुस्तक हे नेमकं कुठल्या साहित्य प्रकारात आहे. बघा, कादंबरी वाचणं काही गैर नाहीये, अतिशय ते रसभरीत वर्णन आपल्याला वाचावीशी वाटतात आणि वृक्ष इतिहासापासून कुठेतरी छान इतिहास आपल्याला त्यातनं पाहायला मिळत असतो, वाचायला मिळत असतो. तर अगदी नजरेसमोर ती सगळी दृश्य आपल्याला उभी राहतात. हेच तर कादंबरीची ताकद आहे. पण आजच्या काळामध्ये खरं तर कादंबरी अशा पातळीवर गेल्यात आणि त्याचं वेगळ्याच प्रकारे असं मार्केटिंग सुरू आहे की जणू हाच खरा इतिहास आहे. हे कुठेतरी खऱ्या इतिहासाला धरून नाहीये आणि ते खरं तर दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल. खरं तर हे कादंबरीकाराने ते लिहिलंच हवं, कादंबरी लिहायलाच हव्यात, वाचकांनी त्या वाचायलाच हव्यात. पण हाच खरा इतिहास आहे असं मुळात ते कुठेही मानून आपल्याला चालणार नाहीये. ते कुठेतरी इतिहासाला घातक आहे असं मला वाटतं. पण कदाचित अशी आपण एक आशावाद व्यक्त करूया की या सगळ्या पुस्तकांमधून, आपल्यासारख्या ह्या पॉडकास्ट मधून तुम्ही जे सतत बोलताय त्यातून कधी ना कधीतरी वाचकाला कादंबरी आणि संदर्भ ग्रंथ किंवा ऐतिहासिक दस्तावेज यातला फरक कळेल आणि हळूहळू तो या मूळ संदर्भ ग्रंथांकडे नक्की वाचक आपला वळेल असा आशावाद मला व्यक्त करावा असं वाटतो. तू आता बोलता बोलता हे सगळं दुर्दैव आहे म्हणालास की तर फक्त हेच दुर्दैव नाही आहे. इतिहास संशोधक म्हणून अनेक दुर्दैवी प्रसंगांना, घटनांना इतिहास संशोधकांना आतापर्यंत सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणजे मगाशी आपण ऑफ द रेकॉर्ड जेव्हा बोलत होतो तेव्हा तू 1-2 उल्लेख त्याच्यातले केलेस की किती खडतर प्रवास आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा, मराठ्यांचा, महाराष्ट्राचा इतिहास शोधणाऱ्या मंडळींनी केलेला आहे. तर तसे 1-2 आठवणी, 1-2 संदर्भ सांगितलेस तर आम्हालाही तो प्रवास कळेल, वाचकांना, प्रेक्षकांना. आम्हाला मराठ्यांचा इतिहास ज्या इतिहास संशोधकांनी शोधून काढला त्याची सुरुवात खरं तर आजपासून 125 वर्ष आधीच झाली होती बरं का. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जी नावं घेतली जातात त्याच्यामध्ये मग काणासाने असतील, इतिहासाचार्य राजवाडे असतील, पुढच्या काळामध्ये गहखरे असतील, मधल्या काळामध्ये दवा पोद्दार असतील, अशा महान इतिहास संशोधकांनी मराठ्यांच्या इतिहासाचं कथनच नाही केलं तर मूळ कागदपत्र शोधून काढले. आणि हा बघा, तो काळ बघा कसा आहे, 125 वर्षापूर्वीचा काळ आहे. तेव्हा प्रत्येक सरदाराकडे जाऊन तिथली कागदपत्र उतरवून घ्यायची आहेत. सगळी मोडी लिपीतली ही सगळी कागदपत्र आहेत आणि ती सगळी उतरून घेऊन त्यातनं काय इतिहास समोर येतो, त्यातनं काय काय मला दिसतंय हे सगळं उतरून घ्यायचे, ती सगळी पत्र नोंदवून घ्यायची. फार मोठं काम होतं. तेव्हा काय कुठली दळणवळणाची साधनं सुद्धा नव्हती. आज आपल्याला बघा एका क्लिकवर आपल्याला सगळे ग्रंथ आज पीडीएफ स्वरूपात बरेच संदर्भ ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत. एका क्लिकवर आहे सगळं. पण बघा, दवा पोद्दारांना एखादं पुस्तक हवं असेल तर ते दवा पोद्दार जेव्हा पुण्याला असायचे आणि त्यांना मुंबईतल्या एशियाटिक सोसायटीमध्ये जाऊन एखादा ग्रंथ जर का चाळून पाहायचा असेल की ही घटना त्याच्यामध्ये खरंच आहे का, तर इथून त्यांना प्रवास करून जावं लागायचं. ते कल्याणला जायचे
चिवी वैद्य जे भारताचार्य ज्यांना आपण म्हणतो, हो. त्या चिवी वैद्यांच्या घरी ते राहायला असायचे. कल्याणला जाऊन मग पुन्हा ती साऊथ बॉम्बेतली ट्रेन पकडून ते तिथं पोहोचायचे. तिथल्या ग्रंथ तिथं खरंच उपलब्ध आहे का, आणि असेल तर मग तिथली ग्रंथातली सगळी नोंद ते सगळे उतरून आणायचे. म्हणजे बघा, एका नोंदीसाठी या लोकांना किती प्रवास करावा लागत असायचा. 3-4 दिवस त्याच्यात घालवायचे. हो, म्हणजे गह खरे मादिकुरी मागून जेवाय, म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. अतिशय म्हणजे असं म्हणूयात की आजच्या काळामध्ये बघा आपल्या किती गरजा वाढलेल्या आहेत, पण अशा जुन्या काळामध्ये या लोकांच्या गरजा कमी होत्या, कमी केल्या या लोकांनी आणि इतिहासाला वाहून घेतलं. या लोकांचं म्हणजे ऋण कधीच फेडता येणार नाही, इतकं मोठं काम आहे ते सगळं. आणि अगदी मग टिळकांच्या काळामध्ये सुद्धा असेल या सगळ्या ऊर्जित अवस्था आली आणि मग कुठेतरी पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ याची स्थापना झाली. आणि मग तिथून कुठेतरी असं वाटतं की मराठ्यांच्या इतिहासाला एक सुवर्ण काळ याला सुरुवात झाली. कारण अनेक कागदपत्र या लोकांनी शोधून काढली ना, लाखोंची कागदपत्र शोधून काढली आणि त्यातनंच आज आपण जो इतिहास वाचतो तो आपल्या या लोकांच्या सगळ्या कामामुळेच वाचायला मिळतो. वासुदेव शास्त्री खरे सांगलीचे खूप मोठे इतिहासकार होऊन गेले आणि त्यांनी सुद्धा पटवर्धनांच्या दप्तरखान्यातली अनेक कागदपत्र, हजारोंच्या वर कागदपत्र त्यांनी पाहिली, ती सगळी नोंदवून घेतली, त्याचा अभ्यास केला आणि त्यातनं खूप सुंदर इतिहास त्यांनी मांडला. आज बघा कुठलंही शिवचरित्र असेल त्याच्यामध्ये तुम्हाला मागं मराठ्यांच्या इतिहासाची साधने या नावाचा एक संदर्भ ग्रंथ पाहायला मिळतो. तर राजवाडींनी हे खूप मोठं काम करून घेतलं बरं का. आणि त्यांनी त्या पुस्तकात असं लिहिलं की हे सगळं काम माझं तुम्हाला पुढच्या पिढीसाठी फ्रीली अवेलेबल आहे. त्यांनी ते कॉपीराईट फ्री करून टाकलं त्याच काळामध्ये. म्हणजे त्यांचा विचार असा होता की राष्ट्र भावना किती आहे त्याच्यामध्ये, की माझ्या राजाचा, माझ्या मराठ्यांच्या इतिहास हा याच्यामध्ये सगळ्या कागदपत्रांमध्ये दडलाय, त्याच्यासाठी मी कशाला पैसे घेऊ. आणि अशा सगळ्या गरजा कमी करून या राजवाड्यांसारख्या, गह खरेंसारख्या, दवा पोद्दारांसारख्या खूप मोठ्या इतिहासकारांनी, सरदेसाईंचं नाव त्याच्यामध्ये घ्यावं लागेल, कारण मराठ्याची रियासत त्यांनी लिहिली आणि कुठेतरी एक पूर्ण आपण समग्र मराठा इतिहास आपल्याला एका ग्रंथांमधनं पाहायला मिळाला. 8 खंड आहेत बघा त्याचे. पण सरदेसाईंचं खूप दुसरं एक मोठं काम म्हणजे त्यांनी 45 खंड त्यांनी तयार केले. हे फार कमी लोकांना माहिती आहेत. पेशवाई काळातली सगळी जी कागदपत्र आहेत त्यातली महत्वाची अशी कागदपत्र त्यांनी गोळा केली आणि जवळपास पेशवे दप्तराचे 45 ते 46 खंड तेव्हा त्यांनी निर्माण केलेत. किती मोठं हे काम आहे. आणि हे सगळं काम करत असताना मी जी मराठी रियासत लिहिली आहे आता ती मला पुन्हा नव्याने लिहावीशी वाटते, यासाठी पुन्हा त्यांनी प्रयत्न केला. बघा, इतिहासाची एक गंमत असते की एक नवीन पुरावा कुठं उजेडात आला तर तो इतिहास रिवाईज होत असतो, त्याच्यामध्ये बदल होत असतात. असंच आहे इतिहासाची गंमत अशीच आहे की कागदपत्र उद्या नवीन कुठलं कागदपत्र आलं आपल्याकडं आणि त्याच्यामध्ये वेगळी घटना असेल की जी पहिल्या घटनेला क्रॉस करत असेल तर हा नवीन पुरावा जर का विश्वसनीय असेल तर तो स्वीकारावा लागतो. अनेक इतिहासकारांनी तो स्वीकारला, मोठ्या मनाने स्वीकारला. आपल्या जुन्या चुका सुद्धा त्यांनी दुरुस्त करून घेतल्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज मराठ्यांच्या इतिहासाला हे सगळे सुवर्ण दिवस, सुवर्ण काळ आपण ज्याला म्हणू, तो ह्या सगळ्या लोकांमुळेच आहे. ह्या सगळ्या तुमच्या गुरुस्थानी असलेल्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वानी जो काही एक पावा घालून दिलेला आहे त्याच्यावरती हा सगळा डोलारा उभा आहे आणि त्यांचे वारसदार म्हणून तुम्ही एक मोठी कामगिरी आता पुढे हाती घेतलेली आहे. तू असशील, तुझे सगळे सहकारी मित्र ह्या क्षेत्रात काम करत असतील. मला एक सांग रोहित, तुझ्या दिवसाला तास किती रे? 24च आहे. पण मग तू नोकरी पण करतोस आणि हे संशोधन पण करतोस, म्हणजे हे कसं काय, म्हणजे का करावीशी वाटते नोकरी, किंवा काय एवढं कंपल्शन आहे की खर तर इतिहासात संशोधनामध्ये रमून जाण्यासारखं हे क्षेत्र आहे ना? इतिहासातनं पैसा कुठे पण, म्हणजे इतिहासातनं अर्थार्जन होणाऱ्या व्यक्ती मला शोधून दाखवा तुम्ही आजच्या काळामध्ये. इतिहासातनं अर्थार्जन होत नाही, हे आजच्या काळातलं दुर्दैव आहे. त्याला बरीचशी कारण आहेत सुद्धा बरं का. कारण एका बाजूला लोक अशीही म्हणणारे आहेत की अरे तू काय महाराजांच्या नावाने पैसा कमवणार का, अशीही म्हणणारी लोक आहेत. पण ह्याचा ते विचार करत नाहीत की याच व्यक्तीने इतकी हजारोंची, लाखोंची पुस्तकं आज घरी आहेत माझ्याकडं, तर ह्या पुस्तकांसाठी आलेला खर्च कुठून उभा केला असेल. आणि त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं, गडकिल्ले फिरावे लागतात. तुम्हाला फक्त कागदपत्राच्या आधारावरती इतिहास मांडता नाही येत, त्याला भौगोलिक सुद्धा महत्व तिथं द्यावं लागतं. यासाठी भटकंती करावी लागते, वेगवेगळ्या लोकांना भेटायला जावं लागतं, अनेक इतिहासकार असतात. पण हे सगळं करत असताना कुठेतरी त्याही माणसाला होम लोन असेल ना, कुठेतरी त्या माणसाला काहीतरी स्वतःच्या अपेक्षा असतील, EMI भरायचा असतो ना. पण मग हे करत असताना इतिहासातनं कुठेही आपल्याला आज बघा की रंजक इतिहास सांगणाऱ्या व्याख्यात्याला, शिवव्याख्यात्याला हजारोंची तुम्ही मानधनाची पाकिटं मिळतात, पण अभ्यासकांना कुठं बोलवलं जातं?
कुठं व्यासपीठ आहे त्यांना की अशा प्रकारे त्यांना पैसा मिळेल? महाराष्ट्रात तरी असं कुठलंही व्यासपीठ देत नाही. मी त्याच मुद्द्याकडे लक्ष वेधायचं होतं मला, असं की अभ्यासकांना मानधन, शिष्यवृत्ती हे फक्त महाराष्ट्रातच मिळत नाही असं आहे की भारतभर, जगभर ही परिस्थिती आहे? जगभर नसावी असं मला थोडंसं वाटतं, कारण काही जे संदर्भ मी माझ्या वाचनात आलेत तर रिसर्च फेलोशिप्स मिळत असतात किंवा काय. भारतात कशी आहे रे परिस्थिती? महाराष्ट्रात फार बिकट परिस्थिती आहे या सगळ्या प्रकाराबद्दल. कारण महाराष्ट्र सरकार, कुठलंही सरकार असेल, कुठल्याही पक्षाचं सरकार असेल, त्याने आजपर्यंत इतिहासाला अमुक आम्ही असे शिष्यवृत्ती देतोय किंवा आम्ही त्यासाठी असा एक कोटा बाजूला काढून ठेवतोय किंवा त्याच्यातनं आर्थिक असं बजेट त्यासाठी देऊन ठेवतोय, असा प्रकार आजपर्यंत घडला नाहीये. किल्ल्यांसाठी करतंय प्रयत्न, महाराष्ट्र सरकार करत असेल प्रयत्न संवर्धनासाठी, पण इतिहासाचं संवर्धनाचं काय? आपल्याला जेव्हा लोकांपर्यंत इतिहास पोहोचवायचा आहे तर ही खरं तर प्रत्येकाची जबाबदारी आणि ही सरकारची सुद्धा जबाबदारी. पण आता बघा की युनिव्हर्सिटीज असतात किंवा सॉरी मी मध्ये कट केलं तुला, पण आपला पुरातत्व विभाग आहे ना स्वतंत्र शासनाचा, त्यांची काय असं नवीन कागदपत्र त्यांनी एखादी टीम नेमली आणि बघा आज पेशवे दप्तरामध्ये 4 कोटी कागद पडलेत. मला सांगा की पुराबी लेखागार जे आहे त्यांनी असा कुठला प्रोजेक्ट घेतलाय की आज आता आम्ही या वर्षी 1 लाख कागदपत्र आता आम्ही लिप्यांतर करून तो इतिहास समोर आणणार आहे, असा कुठलाही प्रकल्प आजपर्यंत केला गेलेला नाहीये. हे दुर्दैव आहे. 4 कोटी कागदपत्र आज आपले वाचायचे राहून गेलेत, त्यातनं येणारा इतिहास आजपर्यंत दबला गेलेला आहे. तो प्रकाशात कधी येणार यासाठी महाराष्ट्र सरकारने आजपर्यंत फारसे कधी प्रयत्न केलेले नाहीयेत. हाच प्रकार आहे. त्याच्यामुळेच कुठलाही इतिहास अभ्यासक आज जर का त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर त्याला कुठली तरी नोकरीचा आधार घ्यावा लागतो. पण परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी आहे उत्तरेमध्ये. जसं अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असेल किंवा JNU आपण म्हणू, या ठिकाणी मात्र स्पॉन्सरशिप्स, फेलोशिप्स मिळतात अनेकांना आणि त्याच्या मार्फत अनेक विद्यार्थी सुद्धा यासाठी, मग अर्थातच जिथं पैसा असेल, जिथं मला स्टॅबिलिटी मिळेल, तिथं मी शांतपणे अभ्यास करू शकतो, असं जर का पोषक वातावरण असेल तर नक्कीच आपण हे प्रयत्न उत्तरेत केलेले आढळतात आपल्याला. त्याच्यातनंच मग इरफान हबीब किंवा अनेक डावे इतिहासकार असतील, या सगळ्यांनी इतिहासाची वेगळी मांडणी केली आणि त्यांनी सुद्धा इतिहास पोहोचण्याचं काम केलं. कारण त्यांना कुठेतरी हे आर्थिक पाठबळ त्यांच्या मागं उभं होतं. त्यांना पेंग्विन सारखे खूप मोठे प्रकाशक मिळाले की ज्यांना ते इंटरनॅशनल लेवलला त्यांची पुस्तकं प्रकाशित केली गेली. महाराष्ट्रात मात्र हे थोडंसं दुर्दैवानं कुठलंही व्यासपीठ आजही उपलब्ध नाहीये. आपल्या महाराष्ट्रामध्ये भारत इतिहास संशोधक नावाची मंडळ नावाची संस्था आहे, पण तीही संस्था या किती काम करणार आहे, मर्यादा आहेत त्याला सुद्धा. त्याच्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की सरकारने जर का त्याच्यामध्ये उडी घेतली आणि त्यातनं खरं तर इतिहास संवर्धनाचं कार्य घेतलं आणि हे जे किमान हे जे अप्रकाशित कागदपत्र आहेत हे जरी आपण लिप्यांतर करून त्यातला इतिहास जर का बाहेर आणण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा खूप मोठी गोष्ट होईल. वेगळी माहिती आपल्या समोर येऊ शकते आणि मुळात आपल्यासारख्या तरुणांना एक हुरूप येईल काम करायला. तर असा काही संवाद तुमच्याकडून तुम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करताय का, किंवा शासन दरबारातून असे काही प्रयत्न होत आहेत का, किंवा काय याची साधारण परिस्थिती आहे? सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, तर त्यांनी मुंबईमध्ये एक म्युझियम आणि संग्रहालय तयार करण्याचा एक प्रयत्न सुरू केलाय आणि त्यासाठी आम्ही त्यांना काही प्रपोजल्स देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत की काय काय करता येईल या निमित्तानं. फक्त मुंबईच नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आज ही अशी विखुरलेली कागदपत्र आहेत. सांगलीमध्ये आमचे एक सहकारी मानसिंग कुमटेकर, आणि त्यांनी खरं तर त्यांना आधुनिक राजवाडे म्हणावं लागेल बरं का, कारण त्यांनी सुद्धा हजारोंच्या म्हणजे पातळीवरती जाऊन खूप फिरून त्यांनी ही सगळी कागदपत्र शोधून काढण्याचं काम ते करतात आहेत. आज त्याच माणसाला जर का कुठेतरी सरकारकडनं पाठबळ मिळालं तर त्याला किती हुरूप होईल आणि त्यांच्यासारखे किती लोक तयार होतील ह्याचा सरकारने खरं तर विचार करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे प्रपोजल्स देण्याचा कुठेतरी आमचाही प्रयत्न असेल. आमची इतिहासाच्या पाऊलखुणा या नावाची संस्था आहे आणि ही रजिस्टर्ड संस्था आहे. या संस्थेमार्फत आम्ही इतिहास संवर्धनाचं काम करत असतो. समाजाने इतिहास साक्षर व्हावं असा आमचा एकंदर प्रयत्न आहे. कारण बघा आज इतिहास आपल्याला व्हॉट्सअप आणि फेसबुकवरनं काही पाहायला मिळतो. म्हणजे संभाजी महाराजांची 40 किलोची तलवार, 56 भाकऱ्या, अशाच प्रकारचे मेसेज येत असतात. कुठेतरी तो संतजीचा घोडा दिल्लीवरून पुण्यात 8 तासात आला वगैरे, अशा प्रकारचे वक्तव्य करणारे IAS अधिकारी आहेत आपल्याकडे. हे दुर्दैव आहे. म्हणजे त्यांना सुद्धा खरा इतिहास माहित नाहीये. सतत वेग बुद्धी जरी वापरली तरी कोणी सांगेल की बाबा 8 तासात घोडा येणार आहे का? तो नाही येणार. तर हेच इतिहासाचं मर्म हेच आहे की तो इतिहास तुम्हाला पुराव्यांच्या आधारावर सांगायचा असेल तर त्यासाठी एक चळवळ उभी करणं गरजेचं आहे. आणि त्या संशोधनाच्या चळवळीला कुठेतरी आर्थिक पाठबळ मिळालं तर मला असं वाटतं की दिवस नक्कीच चांगले येतील. आपल्या या बुक विश्वच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मला या निमित्तानं रोहितच्या उपस्थितीमध्ये सगळ्या वाचकांना असं आवाहन करावं असं वाटतं
आमचे प्रेक्षक मोठ्या संख्येने हे पॉडकास्ट बघत असतात, तर मला आवर्जून हे आवाहन करावं असं वाटतं की अशा तरुण इतिहास संशोधकांच्या बरोबरीने आपण उभं राहायला पाहिजे. त्यांना पाठबळ देण्यासाठी जे प्रयत्न करता येतील ते लोकाधारातून, जनाधारातूनही आपण ते प्रयत्न केले पाहिजेत असं वाटतं. तर कदाचित ही जी लाखोंची कागदपत्र अजून गुलदस्त्यात आहेत, तर त्याचं रहस्य उद्घाटन लवकरात लवकर होईल आणि एक वेगळा नवा इतिहास नवा हा खरं तर विरोधाभास आहे शब्द खेळ, पण एक माहिती नसलेला इतिहास आपल्या समोर येईल. तर या सगळ्या प्रयत्नांना खूप शुभेच्छा आहेतच. पदार्पणातच अनुवादाचं हे जे काही या क्षेत्रात जे काही तुम्ही पदार्पण केलेलं आहे, तर त्याला हजारी प्रतिसाद लाभलेला आहे. म्हणजे 5,000हून अधिक प्रती त्याच्या विकल्या जात आहेत आणि तो आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. आता इतिहासाचा काही झटपट खरं तर नाही सांगता येत बरं का. खूप मर्यादा आहेत इतिहासाला. म्हणजे मी आज काहीतरी नवीन विषय डोक्यात आला आणि म्हणून तो मी पटकन लिहायला घेतला असं इतिहासात होत नाही. फार मर्यादित पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. शिवकाळाबद्दल बोलायचं झालं तर फार मर्यादित पुरावे आणि खूप मर्यादित पत्रे, 300-350 पत्रे शिवाजी महाराजांची अस्सल, जी आपण म्हणू अस्सल नकलानी केलेली सगळी, या पलीकडे जे ग्रंथ आहेत यातनं आपण जर का काही नवीन इतिहास किंवा नवीन अँगल मांडणार असू तर ते नक्कीच मांडू शकतो. पण असं काही नवीन मांडायचं असेल, प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर फार विचार करावा लागतो. ते असं काही सोपं काम नाहीये. पण नक्कीच जसे आज हे 13 फॉरेन बायोग्राफर्स असतील, असे अनेक फॉरेन बायोग्राफर्स आले असतील का, अशा कौतुकापोटी मी आता रिसर्च सुरू केलाय आणि त्यानिमित्त अनेक अप्रकाशित नोंदी आज मला आजपर्यंत मिळाल्या आहेत. अशा सगळ्या नोंदी येणाऱ्या काळामध्ये मिळत जातील. त्याचं कुठेतरी एक संकलन तयार होईल आणि याचा कदाचित दुसरा खंड सुद्धा येऊ शकेल. आणि महाराजांचं खरं तर किती कौतुक, किती गुणवैशिष्ट्य आहेत आणि ह्या सगळ्या परकीयांनी सगळी ती नोंदवून ठेवलीत. फक्त परकीय प्रवासीच नाही आहेत, तर शिवाजी महाराजांचे अनेक असे अपरिचित पैलू सुद्धा असतील की ज्याचा आजच्या पिढीला, बघा तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की आजच्या पिढीने नेमकं काय निवडावं, तर आजच्या पिढीला पोषक असं काहीतरी खाद्य या निमित्तानं आपण देणं हे इतिहास अभ्यासकाचं कर्तव्य आहे. त्या इतिहास अभ्यासकाने जर का वृक्ष भाषेत इतिहास लिहिला तर तो नवीन पिढीला तितका जड जाणार आहे आणि त्यात तेवढा इंटरेस्ट तयार होणार नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं की इतिहास अभ्यासकांनी सुद्धा थोडंसं बदलणं गरजेचं आहे, काळाच्या सोबत राहणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्यांची लिखाणाची शैली ही थोडीशी बदलणं गरजेचं आहे. पण त्याच्यातनं कुठेही इतिहासाला तडा जाणार नाही, कुठेही इतिहासातनं त्याचं काही अर्थ बदलणार नाही, त्याचा विपर्यास होणार नाही. याकडे इतिहास अभ्यासकांनी लक्ष दिलं तर मला असं वाटतं की आमच्या सहकारी अनेक वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करतायत, वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास करतायत. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अनेक पुस्तकं, अनेक इतिहास अभ्यासक तयार होतील आणि अनेक नवीन नवीन ग्रंथ आपल्याला पाहायला नक्कीच मिळतील. अगदी सविस्तर आणि भरभरून अशी चर्चा झालेली आहे. रोहित, तुमच्या सगळ्या टीमला माझ्या खूप शुभेच्छा. आणि तुझा स्वतःचा हा जो दांडगा उत्साह आहे, म्हणजे IT मध्ये 12 तास काम करून पुन्हा इतिहास संशोधनाची मोहीम तेवढ्याच जिगरबाजपणे राबवणं हे खरंच कौतुकास्पद आहे. त्याचं फळ तुला मिळतच आहे. पहिल्या आवृत्तीला एवढा भरभरून, पहिल्या पुस्तकाला एवढा भरभरून प्रतिसाद मिळतोय, तो उत्तरोत्तर वाढत जाऊ आणि असंच भरीव कार्य तुझ्या हातून सतत घडत राहो या सदिच्छा आमच्या बुक विश्वच्या सगळ्या टीम कडून तुला या निमित्तानं द्याव्याशा वाटतात. पुन्हा एकदा वाचकांना विनंती आहे की आवर्जून हे पुस्तक विकत घेऊन वाचा, याचा प्रचार प्रसार करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बुक विश्ववरती अशाच नवनवीन विषयांवर आधारित गप्पांमध्ये भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.